सांगू शकता तुम्ही मला मोबाईलला. तर सांगणारे असं त्यांनी मला सगळ्यांनी आयोजकांनी सांगितलं, पण नंतर मलाही ते पटलं, कारण रिझल्ट आधी सांगितलं वेळ बोलणार. तुम्हाला काय तुमचं चांगलं होतं, आम्हाला सोपं होतं. प्रत्येक जण 5-5 मिनिटाचं होतं आणि बेल वाजत होती. साधारण मी एक 50 मिनिटं फोकस करेन. मी टायमर लावलेला आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. एक 50 मिनिटांमध्ये हे करू, आणि मग जर तरी उत्साह असला तर थोडेसे आपण एक 5-10 मिनिटं प्रश्न घेऊ शकतो, पण नाहीतर आपण अवॉर्ड्स सेरेमनीकडे जाऊ. इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान परंपरा. पण मला त्या संदर्भामध्ये जो विषय सांगितलेला होता तो असा आहे की संस्कृत फाउंडेशन्स ऑफ मॉडर्न सायन्स. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि खरोखर मनात जे उत्तर येतं तेच उत्तर द्या लगेच. आता काहीतरी विचार करू नका की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी आयडिया वगैरे असं समजू नका. मी तुम्हाला विचारणार आहे जगातल्या तुम्हाला माहित असलेल्या, म्हणजे नुसतं तुम्हाला विचारणार आहे सायंटिस्टची नावं सांगा बघू जरा, सायंटिस्टची नावं सांगा. तर लगेच काय नावं तुमच्या डोळ्यासमोर येतात ती मला तुमच्याकडनं ऐकायची. आपण इथून सुरुवात करू, कोणीतरी इकडून, मग असं जाईन परत मागे येईन. एक सायंटिस्टचं नाव सांगा या भागामधून, थोडं लाऊडली सांगा म्हणजे मला ऐकू येईल. एबीजे अब्दुल कलाम, न्यूटन, स्टीफन हॉकिंग, ओके, होमी भाभा, अल्बर्ट आइन्स्टाईन. मागून एक नाव आलं होतं आणखी, स्टीफन हॉकिंग, विक्रम साराभाई, एनरिको फर्मी, रामानुजन, अलेक्झांडर. ओके. आता अशी जेव्हा अशी नावं होतात ना, आता ठीक आहे, आपला आता भारतीय ज्ञान परंपरा, तुम्हाला ब्रेन वॉशिंग झालेलं आहे मागचे 2 तास 3 तास, त्याच्यामुळे त्या भारतीय नावही आली त्याच्यामध्ये. जनरली काय होतं मी तुम्हाला सांगतो, माझ्या 9th ग्रेडमध्ये असतानाची गोष्ट सांगतोय, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या 9th ग्रेडमध्ये फिजिक्सचा जो कोर्स होता त्याच्यामध्ये माझे जे टीचर्स होत्या त्या शिकवताना त्यांनी एका भारतीय सायंटिस्टचं नाव सांगितलं. आता ते नाव माझ्या लक्षात नाही, त्याला खूप वर्ष झाली. त्या सायंटिस्टनं, आता तुम्हाला रेफरन्स म्हणून एवढंच माझ्या लक्षात आहे की तो सायंटिस्ट मराठी होता. ओके, एक अगदी असं म्हणजे मराठे म्हणा किंवा देशपांडे असं काहीतरी ते नाव होतं, आणि त्यांनी काहीतरी विशेष ऑप्टिक्स मध्ये केलेलं होतं, एवढंच फक्त माझ्या लक्षात आहे. पण मी तुम्हाला माझं असं काय म्हणूया, संभ्रम म्हणूया किंवा आश्चर्य असं तुम्हाला सांगतो की दिवसभर मी विचार करत होतो की असे त्यांनी सायंटिस्ट आहेत, असे एक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी ऑप्टिक्समध्ये असं काहीतरी एक नवीन नियम काढला, स्नेल्स लॉ असतो ना, त्याला काहीतरी मॉडिफिकेशन केलं, असं काहीतरी होतं, एवढं मला आठवतंय. मी दिवसभर विचार करत होतो की हा मराठी माणूस या शास्त्रज्ञांच्या नाव या लाईन मध्ये करतोय काय. तुम्हाला असा प्रश्न पडत नसेल, पण मला तो प्रश्न पडला होता की मराठी माणसाचं शास्त्रज्ञांच्या नावामध्ये काय काम आहे. कारण आता आपण जी बरीचशी नावं ऐकली त्यात तरी कोणी मराठी आलंच नाही, म्हणजे अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई केले तरी त्यात आलं नाही. अशा करता होतं अच्युत गोडबोले, नाव ऐकलंय तुम्ही? तर अच्युत गोडबोले खूप किमयागार वगैरे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. पण त्यांनी एक असा डिलेमा मांडला, तो असा म्हटलं की अरे मला हे कळत नाही, हे माझ्या ते ओळखीचे, मला ते कळत नाही की आपले भारतामध्ये असे शास्त्रज्ञ का झाले नाही. त्यांनी ते लिहिलेलं किमयागार वगैरे सुंदर पुस्तक आहे, पण असं वाटतं की भारतामध्ये शास्त्रज्ञ झाले नाहीत अशी त्यांची सुद्धा समजूत आहे, किंवा होती आपण म्हणूया, त्यांची समजूत सुद्धा होती. तर तसं झालेलं नाहीये. पण होतं काय, आपल्याला जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये आत्ताचं जे आधुनिक विज्ञान ज्याला आपण म्हणतो मॉडर्न सायन्स, ते म्हणजे काय, मागच्या 500 वर्षाचं आहे. आणि बरेच वेळा आपलं काय होतं की सायन्स म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मागे पुढे जात असतो. भारतीय ग्रंथामध्ये जेव्हा भारतीय आत्ता आपण जेव्हा ज्ञान परंपरा म्हणून जेव्हा शोधायला जातो तेव्हा बरेच वेळा असं आपल्याला जाणवतं, म्हणजे हे माझा अनुभव म्हणून सांगतोय, तुम्हाला ते पटलं तर ग्रेट आहे, नसेल तर त्याच्यावर आपण चर्चा करू कधी झालं तर, की आपल्याला ज्ञान आहे असं कळतं, म्हणजे विज्ञानाचे रेफरन्सेस मिळतात, पण तंत्रज्ञानाचं रेफरन्सेस मिळतात पण त्याची मॅन्युअल्स मिळत नाही. म्हणजे 14,000 वर्षापूर्वीच्या रामायणामध्ये पुष्पक विमान होतं, म्हणजे हे तंत्रज्ञान होतं, पण आज आपल्याला तसं पुष्पक विमान बनवायचं असेल तर त्याच्याकरताचं मॅन्युअल कसं करायचं हे आपल्याला मिळत नाही. असं थोडंसं आपल्याकडे डिलेमा आहे. माझं जे काम आहे, किती जणांनी बाय द वे आज इथे येण्यापूर्वी असे कोण येत होतं ऑडियन्समध्ये की ज्यांनी माझं नाव कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल, पण माझा कोणताही एकही व्हिडिओ बघितलेला नाही, त्यांनी हात वर करा. ओके, जसंच होल्ड करून ठेवा. ओके, 1 2 3 4
Alright, so that's about 38.37% of the लोक. ज्यांनी हात वर केला हा विनोद होता बाय द वे, कारण तुम्ही स्टॅटिस्टिक्स ऐकलं असेल तर असं आहे की 83.78% ऑफ द डेटा इज मेड ऑन द स्पॉट. हाही विनोद आहे. मी सांगत जाईन तुम्हाला विनोद केव्हा आहे आणि तुम्ही हसू शकता त्यावेळी. ज्यांनी अजिबात बघितलेलं नाही, ज्यांनी हात वर केला त्यांच्याकरता खूप होमवर्क आहे, गृहपाठ भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. साधारण एक माझे, तुम्ही जर युट्यूब मध्ये गेलात, झोपेचा किती लोकांना त्रास आहे? झोपायचा ज्यांना त्रास असेल, नाही कुणाला नाहीये, हा त्यांच्याकरता उत्तम सोल्युशन आहे. झोपेच्या वेळी बेड टाइम झाला की जायचं, स्मार्टफोन ओपन करायचा, युट्यूब मध्ये ओपन करायचं, सर्च मध्ये निलेशोक टाईप करायचं, ते एंटर केलं की साधारण 2000 व्हिडिओ येतात, त्यातला कोणताही व्हिडिओ बघायला सुरू करा. एक तर ज्ञानवर्धन होईल किंवा छान झोप येते. ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना थोडंसं माहिती आहे. त्या माझ्या कामाबद्दल मी आज बोलणार नाहीये, कारण मला जो विषय दिलाय तो थोडासा आहे, आपल्याला जर थोडासा वेळ मिळाला त्याच्यावर बोलू. एक 35 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय, माझा कॉर्पोरेट जॉब सांभाळून काम करतोय. सो संस्कृत फाउंडेशन्स किंवा आपले भारतीय संस्कृतीचे फाउंडेशन्स असं आपण म्हणूया. कारण एक आहे संस्कृत फाउंडेशन, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असलेलं आहे मूळ त्याचे फाउंडेशन्स. दुसरं आपल्या संस्कृतीमध्ये असलेले. दोघांना फरक, दोन्हीतला फरक समजतो? मी तुम्हाला माझा खरोखर सांगतो, आपण इथे संस्कृत बद्दल खूप चर्चा करतोय, संस्कृत शिकावी, उत्तम अशी भाषाच आहे, देवभाषा आहे, त्याला किती नावं द्या तुम्ही. पण मला एक हे सांगू इच्छितो की जसं आपण माकडाच्या हातात कोलीत म्हणतो ना, तसं चुकीच्या माणसाच्या हातामध्ये जरी संस्कृत असली तरी त्याचं आउटकम चुकीचं येतं. याचं साधं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर मागच्या 250 वर्षातले जगभरचे इंडॉलॉजिस्ट, म्हणजे ज्याला भारतीय आपण काय म्हणूया, इंडॉलॉजीचं काय स्पेलिंग, भाषांतर काय करायचं इंडॉलॉजीचं? भारतीय ज्ञान किंवा अशा संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये जगभरच्या लोकांनी, म्हणजे हॉर्वर्ड पासून ते बर्कले पासून ते पूर्ण युरोपातले सगळे देश, यामध्ये त्यांनी मुद्दाम आपल्या संस्कृतीचं विडंबन करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांना संस्कृत येत नाही का? खरं असं आहे की बऱ्याच जणांना तेही येत नाही. पण असं आहे, एखाद्या बाहेरच्या माणसानं जरी एखादा शब्द बोलला संस्कृत तरी आपल्याला वाटतं वा वा काय आहे. किती जणांनी शेल्डन पोलॉक असं नाव ऐकलंय? कोलंबियाला प्रोफेसर आहेत शेल्डन पोलॉक म्हणून. ओके, नाही कुणीच ऐकलं नाही? तुम्ही ऐकलंय? हा, शेल्डन पोलॉकने नुसतं असं प्रशस्ती, आता मराठी माणूस प्रशस्तीने एक शब्द बोलू शकतो, पण ते असं प्रशास्ती असं वगैरे केलं तरी आपल्या लोकांना इतकं आनंदाचं भरतं येतं की काय सुंदर बोलतात संस्कृत. म्हणजे नुसतं एखाद्याने शब्द बोलून आपल्याला तो इम्प्रेस करू शकतो. तर त्याच्यामध्ये बरंच काही त्याच्यात झालेलं आहे. त्यामुळे असं मला जेव्हा 9वी मध्ये असं वाटत होतं की अरे हा मराठी माणूस विज्ञान शास्त्रज्ञ होऊन काय करतोय, त्याच्या मागचं ते थोडंसं जे आपलं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे इतक्या वर्षाचं, त्याच्या मागचा भाग आहे. सो संस्कृती आणि संस्कृत याच्यातले फाउंडेशन सांगणार आहे. बऱ्याच लोकांना ते काही कसं होईल, काही म्हणे मला माहिती आहे. आता आपल्या 5-5 मिनिटाच्या भाषणामध्ये एकानं म्हटलं, आता त्यात काही चुकीचं नाही, मोठे लोक सांगतात, TIF वरची लोक चुकीच्या गोष्टी सांगतात की शून्याचा शोध हा आर्यभट्टानं लावला असं सांगितलं होतं. अत्यंत चूक आहे. आर्यभट्टाचा काळ हा 1500 वर्षापूर्वीचा आहे. शून्य हे तुम्हाला ऋग्वेदिक काळापासून आहे. तुम्हाला जस्ट एक 35 वर्षाचा फक्त समरी सांगतो, म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड येईल, त्याच्यावर शॉक होऊन बसू नका, नाही तर तिथेच विचार करत बसलात तर मी काय सांगतोय ते कळणार नाही. ते म्हणजे असं की माझ्या 35 वर्षाचं संशोधन मी असं दाखवून दिलं की तुम्ही पूर्ण जर महाभारताचं टेक्स्ट घेतलं, महाभारतामध्ये फक्त खगोलशास्त्री जरी घेतले, खगोलशास्त्र हा विषय घेतला तरी 300च्या आसपास खगोलीय संदर्भ आहेत. ते तुम्ही जसं आपण जिक्सॉ पझल सगळे लहान मुलं खेळतात, आपण राज्याचं पझल करतो, देशाचं पझल, ते किंवा शब्दकोड जसं आपण सोडवतो तसं जर एकत्र आणलं तर आपल्याला महाभारताचं फक्त 1च वर्ष येतं. म्हणजे विज्ञानाच्या पद्धतीनं, तर्क शुद्ध पद्धतीनं आणि इम्पेरिसिझम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय मराठीत सांगायचं तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, प्रत्यक्ष पुरावा दाखवता आला पाहिजे. तो मी जो म्हणतो तोच तुम्ही केलं तरी तुम्हाला तेच उत्तर येईल, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने केलं तरी तेच उत्तर येईल, आणि तुम्ही ते 10 वेळा केलं तरी तेच उत्तर येईल, ज्याला रिपीटेबिलिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी आपण म्हणतो. तसं केल्यानंतर उत्तर येतं ते 5561 BC, म्हणजे साधारण 7500 वर्षापूर्वी. रामायण, वाल्मिकी रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, नाव ऐकलेलं आहे. वाल्मिकी रामायण तर मला आश्चर्य वाटतं, कारण वाल्मिकी रामायण महाभारतापेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामध्ये 600च्या आसपास खगोलशास्त्रीय पुरावे आहेत. आणि परत ते शब्दकोड्यासारखे तुम्ही सोडवलेत, कारण ते क्लूजच आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल क्लूज असतात ना, आणि शब्दकोड्याला एकच उत्तर असतं की नाही, कुणीतरी ते बनवलेलं असतं. तसं हे व्यासाने आणि वाल्मिकीनं बनवलेलं आहे. आता तुम्ही म्हणत हे काय निलेशजी तुमच्या काहीतरी डोक्यातलं तुम्ही सांगताय, तर मी माझ्या डोक्यातलं सांगत नाहीये. तुम्ही महाभारत वाचलं तर वैशंपायन व्यासांचे शिष्य पुढे सांगताना ते स्वतः सांगतायत की हा महाभारत ग्रंथ कसा बनलेला आहे. ते म्हणतात ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गूढम कुतूहलात. हा कुतूहलाने भरलेला ग्रंथ आहे.
गूढ गोष्टींनी भरलेला ग्रंथ आहे आणि मुद्दाम त्याच्यामध्ये गाठी मारून ठेवलेल्या आहेत. जसे शब्दकोड्यामध्ये गाठी असतात, अगदी सोपं केलं तर काही तुम्हाला मजाच येणार नाही. दुसरा त्याच्यामध्ये एक उद्देश आहे, नुसतं सोपं करणं किंवा मुद्दाम कठीण करणं हा उद्देश नाही. तर ती माहिती आपल्या ज्ञान परंपरेने म्हणजे गुरु शिष्य परंपरेनं किंवा लिखित स्वरूपामध्ये ती पुढे जाताना, समजा एखाद्या माणसाला वाटलं की यातलं मी काहीतरी बाजूला करतो, तर त्याचं म्हणून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स किती लोकांनी विषय घेतलेला आहे? स्टॅटिस्टिक्स नाही, ठीक आहे, ओके, काही लोकांनीच घेतलेलं आहे. पत्ते सगळे खेळतात, स्टॅटिस्टिक्स नसतं तरी. समजा तुम्ही पत्ते असे खेळताय, त्यातली 10 पानं बाजूला काढलीत किंवा 5 पानं बाजूला काढलीत, उरलेला जो आपण काय म्हणतो पॅक असतो त्यांनी जरी खेळला तरी कसं खेळता येईल तसं महाभारताचं रामायणाचं आहे. त्यातले समजा तुम्ही 100 असे रॅन्डम श्लोक बाजूला काढून टाकलेत तरी उरलेले जे संपूर्ण जे श्लोक उपलब्ध आहेत त्यावरून सुद्धा तुम्हाला जो काळ काढता येतो तो तोच काळ येतो. रामायणामधले समजा तुम्ही 24,000 ते 100 श्लोक बाहेर काढलेत रॅन्डम, तरी सुद्धा जे उरलेले श्लोक आहेत त्याच्यामुळे सुद्धा जो काळ काढता येतो तो तोच येतो. रामायणाचा काळ 14,000 वर्षापूर्वीचा येतो, महाभारताचा 7,000 वर्षापूर्वीचा येतो, ऋग्वेदाचा हा 21,000 वर्षापूर्वीचा येतो. आणि मी थोडक्यात तुम्हाला गृत्समदाचा पाडा सांगतोय, तुम्हाला 7चा पाडा. 7,000 वर्षापूर्वी महाभारत, 14,000 वर्षापूर्वी रामायण, 21,000 वर्षापूर्वी ऋग्वेद. 21,000 या वर्षात झालं असं म्हटलं नाही, त्याच्या पूर्वीचं सांगतोय. इथेच आपली संस्कृती थांबते का? तर असंही नाहीये. फक्त तो आजचा विषय नाही म्हणून मी सांगत नाही. 70,000 वर्षापर्यंत आपल्याला मागे जाता येतं. म्हणजे टोबा एक्सप्लोजन असं जे मोठं व्होल्कॅनिक इरप्शन झालं मागच्या 5 मिलियन वर्षातलं, म्हणजे 50 लाख वर्षातलं सगळ्यात मोठं एक्सप्लोजन सुमात्रामध्ये झालं, इंडोनेशियामध्ये. आणि त्याच्यामुळे जे भारतामध्ये काही जे बदल झाले त्याचे पुरावे आपल्याला, जेनेटिक्स पुरावे, अनुवंशिक पुरावे आज आपल्याला मिळतात. आणि जे टेक्नॉलॉजी म्हणजे स्टोन टेक्नॉलॉजी, परशुरामाचा परशु, असं आपल्याला सगळं मिळतं. कोणी म्हणे 70,000 वर्षामध्ये संपलं का? तर तसंही नाही, फक्त ते तुम्हाला पचलं पाहिजे. बऱ्याच लोकांना 7,000 वर्षाचं सुद्धा अपचन होतं, 14,000 वर्षाचं अपचन होतं, 21,000 वर्षाचं अपचन होतं, 70,000 वर्षाचं सोडूनच द्या. पण 70,000 वर्षापर्यंत तुम्ही समजून घेतलं, ज्यांनी बघितले असतील त्यांनी कदाचित बघितले असतील माझे व्हिडिओ 70,000 वर्षापर्यंतचे. पण मागे तुम्ही 2,10,000 वर्षापर्यंत जाता येतं तुम्हाला. आणि हा सगळा पुरावा मल्टी डिसिप्लिनरी सायन्स ज्याला आपण असं म्हणतो, मी तुम्हाला एक नावं म्हणून सांगतो की ॲस्ट्रॉनॉमी बद्दल मी तुम्हाला बोललो, पण ॲस्ट्रॉनॉमी नंतर जिओलॉजी, आपले प्रिन्सिपल आहेत ते भूगर्भशास्त्रामधलेच आहेत. जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, सेस्मॉलॉजी, सेडिमेंटॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, हायड्रॉलॉजी, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, जेनेटिक्स, यू जस्ट नेम इट. जर एखाद्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर पुरावा उपलब्ध असेल आणि तो पुरावा तितका मागे जात असेल, म्हणजे मी जर तुम्हाला हिस्टॉरिकल इन्सिडेंट सांगितले आणि त्याच्याबद्दलची काही जर तशा प्रकारची जर वर्णनं आपल्या ग्रंथामध्ये येत असतील, तुम्ही जर एकत्र आणलीत, तर असा आतापर्यंत मला मागच्या 35 वर्षामध्ये एक पुरावा मिळालेला नाही की जो आता मी जी तुम्हाला डेटिंग सांगितली याच्या विरुद्ध जातो. 4 दिवसापूर्वीच मी खजुरावला होतो आणि आपले जॉईंट डिरेक्टर ऑफ काय म्हणतो आपण त्याला, ASI म्हणजे आर्किओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, ते म्हणाले तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय, पण तुम्ही आमचा जो आर्किओलॉजी पुरावा आहे तो तुमच्याशी मॅच होतो का? म्हटलं सगळा होतो, पण तुमच्या डोक्यात जर एखादा असेल तर तो आता सांगा, आपण डिस्कस करू, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हे झालं थोडंसं टेक्नॉलॉजी म्हणजे अप्लाइड, आपण विज्ञानाचा वापर करून त्याचा वापर कसा करून घेतो. आता मला थोडंसं तुम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचंय की आपल्या संस्कृतीमध्ये आणि संस्कृतमध्ये विज्ञानाचे फाउंडेशन्स कसे आहेत. आता विज्ञान म्हटल्यानंतर नक्की काय पाहिजे आपल्याला? तर एक म्हणजे आपल्याला आता कुठे दाखवायला पाहिजे बघूया आपण. हा करा, नेक्स्ट करा. हा ठीक आहे, तुम्ही माझ्याकरता करा एक फाउंडेशन. नेक्स्ट प्लीज. आता याचा काही विज्ञानाशी संबंध नाही, पण याचा सगळ्याशी संबंध आहे. एक म्हणजे ऑनेस्टी पाहिजे तुमच्याकडे. विज्ञानाचा एक मूलभूत पाया असा समजला जातो की ऑनेस्टी, म्हणजे तुम्हाला जे येतं ते तुम्ही येतं असं म्हणता, नाही येत ते मला माहिती नाही असं म्हणता, आय डोंट नो असं म्हणता. एखादी गोष्ट तुम्ही मांडली आणि त्यानंतर जर दुसरा काही पुरावा आला की तो तुम्हाला असं सांगतो की नाही तुमचं चुकलं, तर विज्ञानामध्ये हे अपेक्षित आहे की तुम्ही म्हणाल नाही माझं चुकलं ते, तेव्हा मला बरोबर वाटत होतं पण ते माझं चुकलेलं आहे. ही जी अपेक्षा आहे ना, ती आपण जर भारतीय संस्कृती आपल्या सनातनामध्ये जर तुम्ही फाउंडेशन बघितलं तर तुम्हाला काय कळेल की एक मुख्य म्हणजे विचार स्वातंत्र्य आहे. जर तुम्हाला सत्याचा शोध करायचा असेल तर पहिली रिक्वायरमेंट विचार स्वातंत्र्य असलंच पाहिजे, नाही तर सत्याचा शोध होत नाही. जर अशी हायरार्किकल सोसायटी असेल आणि त्याच्यामध्ये जर सगळं असं तुम्ही काही जर बोललं तर भीती असेल तुमच्या मनामध्ये, जर मी सत्य सांगितलं तर भीती असेल तर माणूस सत्य सांगणार नाही. सो एक विचार स्वातंत्र्य, मला इथून ते सगळंच वाचताच येत असं नाहीये. पहिला वरचं काय आहे ते सुरुवातीचं,
आचारसहिष्णुता म्हणजे काहीतरी केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. बरीच लोक आता मला सांगतात की निरीश आता तुम्ही याच्यावर संशोधन करा. अरे मग तू काय करणार? जे तुम्हाला ज्याच्याबद्दल जास्ती पॅशनेट वाटतं ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे, ते तुम्ही केली पाहिजे. दुसऱ्याला सांगण्यात काही अर्थ नाही. कुतूहल असून काही उपयोग नाही. जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासा म्हणजे तुम्ही करायचे म्हणजे कर्म केलं पाहिजे. ओके. दुसरं काय? सॉरी, मला विचार स्वातंत्र्य. ओके, जे काही असेल ते एक विचार स्वातंत्र्य असेल आणि दुसरं नीती. ओके. सो नीती म्हणजेच तुम्ही सत्याला धरून असणार आहात आणि विचार स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ थॉट झालं पाहिजे. आपल्यामध्ये डिसअग्रीमेंट असू शकते. डिसअग्रीमेंट म्हणजे मत वेगळे जरी असले म्हणजे मतभेद हे तर आपण आपली संस्कृती म्हणते वेलकम. मतभेद एकदम वेलकम. मनभेद व्हायची गरज नाही. आता नुसतं वेदांतामध्ये आता अद्वैत असं तुम्ही शब्द ऐकला असेल. आता अद्वैत म्हणजे काय? नो डिफरन्स. पण आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ते अद्वैताचे पण प्रकार आहेत. किती लोकांना माहिती आहे? केवल अद्वैत, शुद्ध अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत, अचिंत्य भेदाभेद, चिदविलास, म्हणजे अद्वैताचे पण प्रकार. आता ह्याच्यामध्ये काय आहे बरं, लोकांना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत का? अच्छा, हाच काम करत नाहीये. इन केस लागलं नाही, ठीक आहे. तर अद्वैतामध्ये सुद्धा फरक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक वाद घालतात. तर वाद घालण्यामध्ये म्हणजे एकमेकाला काय तो माझा शत्रू आहे असं नाहीये. तर जसं आपण समजा आता तुम्ही एखाद्या माणसाला बघितलं तो पुशअप्स करतोय सकाळी व्यायाम करताना किंवा सूर्यनमस्कार करतोय. आता त्याला आपल्याला माहित नसेल तो पुशअप किंवा सूर्यनमस्कार करतोय. आपण म्हणून हे कशाला उगाच वेस्ट करतोय, काहीतरी जाऊन काम कर. तर तो म्हणेल नाही, काम नंतर करणार आहे पण आता मी माझा व्यायाम करतोय असं म्हणेल की नाही. तसं आपल्याला शरीराचा व्यायाम कळतो तसा मनाचा व्यायाम आणि बुद्धीचा व्यायाम याच्याकरता हे सगळे भारतीय संस्कृतीमध्ये काढलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे विचार स्वातंत्र्य एकमेक दोन एकत्र येऊन डिबेट करतात, त्याला वाद असं म्हणतात. आणि त्याच्या मागचा उद्देशच असा आहे की आपल्या ब्रेनला पण काहीतरी खाद्य झालं पाहिजे, ब्रेनला पण व्यायाम झाला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला योग्य विचार कसा करावा हे तुम्हाला कळायला लागतं. हे आपलं झालं फाउंडेशन. नेक्स्ट प्लीज. ओके. एपिस्टेमॉलॉजी असं काहीतरी शब्द वापरला की लोकांना जरा वाटतं या माणसाला काहीतरी माहित असावं. एपिस्टेमॉलॉजी किती लोकांनी ऐकलंय शब्द? कोणीच ऐकलं नाहीये. मग मी काही सांगू शकतो त्याच्याबद्दल. असा शब्द कठीण वाटतो. त्याचा साधा अर्थ असा की आपलं जे ज्ञान आपल्याला जे मिळवायचा आपण जो प्रयत्न करतोय त्याच्या मर्यादा काय आहेत. माहिती हा आवाज येतोय ना माझा तुम्हाला? त्याच्या मर्यादा काय आहेत. नेक्स्ट जा. नेक्स्ट प्लीज. ओके. सो हा जर तुम्ही श्लोक जर वाचलात, संस्कृतवाले इथे एक्सपर्ट्स आहेत, तर हे आपल्याला बेसिकली सांगतं की आपली लिमिट्स काय आहेत. नेक्स्ट करा. आणखी एक नेक्स्ट करा. तुम्ही ते वाचू शकता. मी जरी वाचू शकत नसतो तरी वाचू शकता. इतकं साधा कॉमन सेन्स आहे. मी तुम्हाला एक कळेल, भारतीय विज्ञानामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये अक्षरशः कसलंही स्तोम माजवलेलं नाही. मग तुम्ही म्हणाल आपल्याला दिसतं की इकडे तिकडे स्तोम नाही, ते होऊ शकतं. ते आपल्याकडे पण आहे, सगळीकडे जगभर आहे. याचं कारण असं की संस्कृती जरी असली तरी काळाच्या ओघामध्ये, ज्याला एन्ट्रॉपी जरी शिकत असतील इंजिनिअरिंगवाले तर किंवा फिजिक्सवाले किंवा केमिस्ट्रीवाले, काळाच्या ओघामध्ये त्या संस्कृतीमधनंच प्रकृती आणि विकृती निर्माण होतात. आणि म्हणूनच ते परत आपल्याला घर सुद्धा साफ केलं असतं तरी दुसऱ्या दिवशी कचरा काढावा लागतो की नाही. तशीच परिस्थिती आहे. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल की जर तुम्हाला काय प्रत्यक्ष जे दिसतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ते नेहमी खरं असेलच असं नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, त्याचा आपण अनुमानानं विचार करतो. आणि काही गोष्टी अशा असतात अतर्क अनिर्वचनीय असं गोष्टी असतात की त्याचा आपल्याला विचार पण करता येत नाही आणि आपल्याला दिसतही नाही डोळ्याला. मग त्याचं काय करायचं? तर ज्याला त्या व्यक्तीचा त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्याच्याकडनं आपण ते ऐकतो आणि त्याला आपण शब्द म्हणतो. म्हणजे समजा माझ्या दोन्ही बाजूचे आजोबा हे मी कधी बघितले नाही, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आणि आईचे वडील, आणि ते दोन्ही शिक्षक होते आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी केल्या त्यांनी. हे जर मला समजून घ्यायचं असेल, त्यावेळी काही व्हिडिओ पण नव्हते, रेकॉर्डिंग काही नाही, मला जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या आई आणि वडिलांना विचारणं, याच्याशिवाय माझ्याकडे काही मार्ग नाही. हे सिम्पल कॉमन सेन्स आहे. ओके. त्यालाच आपण म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला शक्य नाही त्या पुढे विचारायच्या. नेक्स्ट प्लीज. अच्छा, नेक्स्ट जा. मी तुम्हाला सांगितलं हे मी एक म्हणजे ईश्वर कृष्णाची सांख्य कारिका, आज आपल्या भाषणामध्ये काही लोकांनी सळसळ दर्शनाच्या पण दर्शनाबद्दलही ते बोलले, नेक्स्ट केलं तरी चालेल. तर सांख्य कारिका याच्यामधलं नुसते मी श्लोक आता म्हटलं आपण थोडं भारतीय फाउंडेशन्स विज्ञानाचे बघायचे. मी सांख्य कारिकेतले 1-2 श्लोक घेतो असं म्हटलं आणि ते घ्यायला जेव्हा गेलो ना तर मला वाटलं आपण नंबर 2 घेऊया, नंबर 3 घेऊया, नंबर 4 घेऊया, नंबर 5 घेऊया. कुठे थांबायचं मला कळेना.
म्हणून मी तुम्हाला मुद्दाम 4-5 तिथे श्लोक दाखवले होते. ओके, तर एक चालू आहे, एक मागचा श्लोक गेला असेल कदाचित, पण एक असं आहे की सांख्यकारिकेमध्ये एक उत्तम श्लोक आहे की आपल्या मर्यादा काय आहेत. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे आपल्या मर्यादा काय आहेत ज्ञानाच्या. तर खूप दूरचं असेल ते आपल्याला दिसत नाही, तसंच तुम्हाला अनुभव असेल खूप जवळचं पण दिसत नाही. जर तुम्ही पुस्तक घेऊन असतं जवळजवळ आणल्यानंतर एका क्षणी ते दिसायचं बंद होतं. आपल्याला दिसत असलं एखादी गोष्ट तरी सुद्धा आपल्या मनाची स्थिती नीट नसेल तर आपल्याला ते कळत नाही. आता समजा आपल्याला सगळ्यांना इथे गुलाबजामुन दिले सगळ्यांना, पण ज्याला काहीतरी ताप आलेला आहे किंवा फिवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची टंगची टेस्ट गेलेली आहे, तो गुलाबजामुन तोच आहे. पण ज्याला काही तो माणूस आजारी आहे त्याने तो टंगला लावला, काय गोडबीट बरोबर आहे ना, तो म्हणतो काही कळत नाहीये. म्हणजे ते तात्पुरतं असेल पण तसंही होऊ शकतं. अशा त्या सगळ्या त्याच्यातल्या शेवटचा जो श्लोक आहे तिथे लिमिटेशन दिलेले आहे. या सगळ्या लिमिटेशन तुम्ही लक्षात घ्या आणि फक्त त्यातून जे शक्य आहे त्याच्यातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे बरंचसं काहीतरी आपल्याला न समजलेलंच असतं. सर कार्ल पॉपर म्हणजे बेस्ट फिलॉसॉफर ऑफ सायन्स ऑफ लास्ट सेंचुरी, त्यांना मी गुरुही मानतो. तर त्यांचं एक वाक्य आहे ते आपल्याला सगळ्यांना आवडेल. आता इंग्लिशमध्ये म्हणून इंग्लिशमध्ये सांगतो. ही सेज, व्हाईल ऑल ऑफ अस कॅन डिफर फ्रॉम इच अदर in the little bits of knowledge that we know, each one of us know, when it comes to ultimate ignorance we are all equal. सगळ्यांना मान्य? आपल्याला जी गोष्ट माहिती नाही ती इतकी अफाट आहे की आपण सगळे एकाच पेजवर आहोत त्याच्यामध्ये. सो जे काही शक्य आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला किती फायदा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. नेक्स्ट ऑन्टॉलॉजी हा दुसरा एक शब्द असतो की ठीक आहे तुम्हाला ज्ञानाच्या मर्यादा कळल्या, पण आता प्रश्न असा की ते एखादं समजा तुम्हाला दिसतंय, म्हणजे आता मला काहीतरी चित्र दिसतंय किंवा हा पंखा आहे, तर हा काय पंखाच आहे काय मला कसं कळतं, किंवा त्याच्यावर इलेक्ट्रिक कोणतरी मला सांगेल तो इलेक्ट्रिसिटीमुळे फिरतोय, तर तो खरोखर तो माणूस जे सांगतोय ते खरं सांगतोय का, तर मी ते कसं शोधून काढायचं, याची मेथड काय. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कळणार कशी की सत्य आहे का, म्हणजे सत्य आहे का खोटं आहे, ट्रूथ म्हणजे ट्रूथ आहे का फॉल्स आहे, त्याच्याकरताच जे मेथड आहे ना ती ही मेथड दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दोन्ही एकत्र येतात. आता जर तुम्ही मॉडर्न सायन्सला, मॉडर्न सायन्स केव्हा सुरू झालं तुम्हाला माहिती आहे? किती वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स सुरू झालं? एक अंदाज कोणालाच माहिती नाही. तुम्ही नंतर विकिपीडियामध्ये जाऊन बघा. ओके, एक असं मुद्दाम ट्राय करून बघा की युरोपियन एनलाइटनमेंट असा शब्द टाईप करून बघा. युरोपियन एनलाइटनमेंट केव्हा सुरू झाली? त्यांनी बरोबर वर्ष दिलेलं आहे 1637. ओके, इतकं बरोबर वर्ष दिलेलं आहे. पण आपण साधारण अंदाजानं म्हणतो की 500 वर्षापूर्वी ती सुरू झाली. कुणापासून सुरू झाली आठवत आहे तुम्हाला? विज्ञानामध्ये पहिला असा माणूस कोण की ज्याच्यामुळे रिव्होल्युशन झालं पश्चिम युरोपामध्ये? लाऊडली सांगायचं नाव म्हणत असाल तर. कोपर्निकस नाव ऐकलंय सगळ्यांनी? काय सांगितलं कोपर्निकसनं? म्हणजे कोपर्निकस रिव्होल्युशन असं म्हणतात त्याला. कुणाला माहितीये कोपर्निकसनं काय केलं? कोपर्निकसचं बिग डील काय गाईज? लाऊडली सांगावं लागेल. तुम्ही बोलत असाल तर, एकमेकाशी बोलत असाल तर बोलू नका. कोपर्निकसच्या आधी एक 1500 वर्षाचा डार्क पिरियड युरोपमध्ये गेला. म्हणजे कुणालाच काही कसला पत्ता नाही. अत्यंत वाईट परिस्थिती होती पूर्ण युरोपवर. तर त्यावेळी कोपर्निकसने, त्याच्या आधी टोलेमी म्हणून जो इजिप्शियन माणूस होता तो असं सांगत होता ॲस्ट्रॉनॉमी मधला, ॲस्ट्रॉनॉमीमुळे सगळी विज्ञानाची प्रगती झालेली आहे. तो म्हणत होता की पृथ्वीमध्ये आणि सगळे इतर ग्रह आणि तारे पृथ्वीभोवती फिरतायत. ऐकलंय तुम्ही? थोडंसं दुपार आहे, मला माहिती आहे कठीण आहे थोडंसं, मी नंतर गोष्टही सांगणार तुम्हाला. इकडे लक्ष दिलं तर गोष्टी सांगणार. ते पृथ्वीभोवती सगळे फिरतायत. तर कोपर्निकस 1500 वर्षांनी नंतर आला आणि तो म्हणला तसं नाहीये, सूर्य मध्यभागी आहे. हे केव्हाची गोष्ट आहे? 16व्या शतकातली गोष्ट आहे. सूर्य मध्यभागी आहे आणि सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरतायत आणि त्याला असं वाटलं की तारे सुद्धा त्याच्या भोवती फिरतायत. आता ह्याच्यामुळे रिव्होल्युशन झालं युरोपमध्ये. आता मगाशी आपण उपमानाबद्दल बोलत होतो, दृष्टांताबद्दल बोलत होतो. कोपर्निकसच्या आधी 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये एक माणूस होऊन गेला आणि त्याने तसंच एक उपमान वापरलेलं आहे, दृष्टांत वापरलेलं आहे. त्यांचं नाव संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये निष्कर्म म्हणजे निष्काम कर्म म्हणजे कसं याचं उदाहरण देताना उदाहरण असं दिलेलं आहे. किती लोकांनी ज्ञानेश्वरी वाचले किंवा चाळले म्हणूया आपण? ज्ञानेश्वरीमध्ये 4था अध्याय 99वी ओवी, आणि उदो असतो चेनी प्रमाणे जैसे का सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. म्हणजे जसं सकाळी आपला सूर्य आला म्हणजे आपण म्हणतो की ते पूर्वेला वर आला, दुपारी डोक्यावर आला, संध्याकाळी खाली गेला,
असं तो आपण म्हणजे त्याचं असं आपल्याला वाटतं, असं आपल्याला दिसतं, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. पण तो सूर्य कुठेच हलत नाहीये, पृथ्वी हलते. हे जसं म्हणजे सूर्य तरी वाटतं आपल्याला सूर्य काम करतो, पण तो प्रत्यक्षात करत नाहीये, हा जो दृष्टांत आहे. तशा प्रकारे जो माणूस काम करतो पण प्रत्यक्ष तो कर्मफलाची आसक्ती ठेवत नाही, म्हणून ते निष्काम कर्म होतं. हे सांगतात. ते म्हणतात आणि उद्वस्तो चिनीप्रमाणे जैसे का सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे. मी लोकांना सांगतो आपण जो दृष्टांत म्हणून जो वापरतो उपमान, ते कोणतं वापरतो. मी आता तुम्हाला म्हटलं नाचता येईना अंगण वाकडे, तर किती लोकांना कळलं नाचता येईना अंगण वाकड. का कळलं? कारण तुम्हाला नाचणं, अंगण, वाकडं हे सगळं माहिती आहे आणि त्याचा अर्थही माहिती आहे, हे ऐकलेलं आहे. म्हणजे दृष्टांत म्हणून अशी गोष्ट वापरता येते की सगळ्यांना ती माहिती आहे. आणि म्हणून मी मजेनं सांगतो, अमेरिकेमध्ये लेक्चर देताना ते कोपर्निकन रिव्होल्युशन वगैरे म्हणतात, ते म्हटलं पण आमच्याकडे काही तसं रिव्होल्युशन झालं नाही इंडियामध्ये, याचं कारण सगळ्यांनाच माहित होतं, ऍटलिस्ट महाराष्ट्रात तरी माहित होतं. ओके. सो अशा पद्धतीचं आता लोक मला असं विचारतात, मी जेव्हा माझं संशोधन करतो आणि जगासमोर मांडतो, किंवा बरेच वेळा आत्ताच मी कॉन्फरन्स मधून आलो, इंटरनॅशनल कॉन्फरन्स खजुराहोला झाली, त्याच्यात प्रत्येक वेळी बोलताना प्रोफेसर्स होते, सगळेच होते, ते सांगायचे की माझी मेथडॉलॉजी, मी मेथड तुम्हाला काय वापरली सांगतो. मी म्हटलं हे काय तुम्ही सांगताय? याचा अशा करता म्हणतो की मेथड एकच आहे. कोणताही तुम्ही जगातला विषय घ्या, सायकोलॉजी पासून ते केमिकल इंजिनिअरिंग पर्यंत घ्या, मेथड एकच आहे. ती मेथड म्हणजे इथे तुम्हाला जी चित्रात दिसते ती, तुमच्याकडे एक प्रॉब्लेम असतो म्हणून तुम्ही काहीतरी करता, एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तो सॉल्व्ह करण्याकरता तुम्ही प्रमेय मांडता किंवा हायपोथेसिस एक पुढे ठेवता. दिसतंय तुम्हाला वर प्रमेय, हायपोथेसिस. ते हायपोथेसिस तुम्ही म्हणालात ना की लगेच तुम्हाला कळतं की कोणता त्यातला पुरावा आपल्याला गोळा करायचा आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा आता ह्या रूम मध्ये सगळ्या ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या जरा नीट ऑब्झर्व करा, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्याकडे हा वेडपट माणूस आहे असं बघाल. इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे काय नक्की करायचं असं म्हणाल. पण मी तुम्हाला सांगितलं की आता रूम मध्ये बघा अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत की ज्यामुळे आपल्याला वेळ सांगता येईल. तर तुम्ही घड्याळ वॉलवर कुठे क्लॉक आहे का बघाल, तुमचा स्मार्टफोन बघाल, हातातलं घड्याळ बघाल, म्हणजे मी तुम्हाला आयडिया दिली. तसं जे हायपोथेसिस असतं ना ते तुम्हाला सांगतं की कोणता पुरावा बघायचा आहे. तो हायपोथेसिस, त्याच्यानंतर खाली जे एव्हिडन्स दिसतो तो पुरावा. एकदा पुरावा आपल्याला कळला की त्याचं अगदी प्रत्यक्ष प्रामाण्यानं, म्हणजे आपण लॅबमध्ये टायट्रेशन करतो की नाही, तो रंग केव्हा बदलतोय, पिंकचा व्हाईट केव्हा होतोय, अशा प्रकारचं आपल्याला केव्हा करता येतं ते आपण बघतो. आणि हे झाल्यानंतर आपण एक त्याच्यावरून निष्कर्ष काढतो. तुम्ही सगळेजण 5व्या मिनिटाला निष्कर्ष सांगत होतात की माझा मतितार्थ काय. आणि हे करताना बऱ्याच गोष्टी आपण आधारभूत मानतो, ते म्हणजे बॅकग्राऊंड नॉलेज किंवा आगमन. आता हे जर तुम्ही सर काल पप्परनं विचारलं की अरे सायंटिफिक मेथड म्हणजे काय, लॉजिक ऑफ सायंटिफिक मेथड, लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कवरी, ते सांगतात इट्स अ ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग in the context of a theory, in the context of background knowledge. आता हे जर तुम्ही ऋषी गौतमांना विचारलं न्यायदर्शनाच्या, तर ते काय म्हणतात माहितीये का, ते एवढं लांब नाही बोलत, संस्कृत मध्ये लांब बोलावं लागत नाही. ते म्हणतात पंच अवयवा. तुम्ही जर न्यायदर्शनामध्ये वाचलं तर 5 अवयव वापरायचे. आणि ते असं आहे की ते 5 अवयव वापरलेच पाहिजेत, हे आपल्याला गौतम ऋषी पण सांगतात आणि सर काल पप्पर पण सांगतात. सो हा फाउंडेशन आहे. आता टायमिंग तुम्ही बघा, सर काल पप्पर 1994 मध्ये गेले. माझा त्यांना भेटायचा अगदी योग थोडक्यात चुकला. त्यांचा शेवटचा PhD स्टुडंट बर्कलेला, तो माझा मित्र आहे ब्रूस मॅनगन म्हणून. इनफॅक्ट ते ब्रूस मॅनगनची माझी सुद्धा इंटरेस्टिंग स्टोरी आहे, 93 ची स्टोरी आहे. तर मी त्याच्याबरोबर तिथे होतो, क्वांटम मेकॅनिक्समध्ये काही कोर्सेस घेत होतो. तो म्हणला निलेश तुला एवढा जर इंटरेस्ट आहे तर तू न्याय का वाचत नाहीस. तर ही माझी 93 ची गोष्ट आहे. तर मी म्हटलं न्याय, मला काही लॉ मध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही मला. तो म्हणला नो 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 नो, हे न्यायदर्शन, त्याचा काही लॉशी संबंध नाही, कोर्टाशी काही संबंध नाहीये. तिथपासून मग माझा न्यायदर्शनाचा अभ्यास सुरू झाला. हे जे तुम्हाला मी दाखवतो हे दोन्ही न्यायदर्शनातलंच आहे. प्रत्यक्ष अनुमाना उपमान शब्द प्रमाणानी, हे जे सूत्र आहे, हा फॉर्म्युला आहे, तोच तुम्हाला बरोबर तिथे दिसेल. मेथड एकच आहे. तुमचा जर विषय बदलला तर तो कसा वापरता ते बदलू शकतं, पण मेथड एकच. आता गौतम ऋषींचा आपल्याला नक्की वेळ माहीतच नाही. बरं कोणते गौतम हे सुद्धा समजायला मार्ग नाही, कारण आपल्याकडे महाभारतात गौतम आहेत, रामायणामध्ये गौतम आहेत, त्याच्या आधी अनेक पुराणामध्ये गौतम आहेत, नक्की कोणते माहिती नाही. पण आपल्याला असं सहजपणे सांगता येतं की ते हजारो वर्षापूर्वी असावं, कारण न्याय किंवा त्याला अन्विषकी असा जो दुसरा शब्द आहे, ते त्याचं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये मिळतं, म्हणजे 7500 वर्षापूर्वी ते नक्की होतं. सांख्य, ज्याला आता मी म्हटलं, ते कपिल ऋषींचं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये म्हणतं. महाभारतामध्ये असं वर्णन येतं की हे जे आता कपिल येऊन बसलेत ना भीष्म शरशय्येवर असताना, ते सांख्यवाले कपिल, असं सांगावं लागतं, कारण अनेक लोकांची नावं कपिल असतात. अनेक कुलकर्णी आले तर आपल्याला सांगावं लागतं की हे कुलकर्णी म्हणजे
त्या ह्याच्यातले प्रोफेसर असं सांगावं लागतं, तसं वर्णन केलेलं आहे. सो आपल्याकडे मेथड एकच आहे. आणि अगदीच पंच अवयव म्हणायचं नसेल तर खाली तिथे मी तुम्हाला दिले ते मी वाचून दाखवत नाही कारण मला इथून वाचता येत नाही. ते पंच अवयव आहे. ओके, ते 5 ज्या पॉइंट्स आहेत म्हणजेच बेसिकली तुम्हाला ते दिसत आहेत तिथे की जे ट्रायंगल दिसत आहेत तेच पॉइंट आहे. आता हजारो वर्षापूर्वीचं आधी ते तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. सो आपण एपिस्टेमॉलॉजी आणि ऑन्टॉलॉजी तुम्हाला थोडे कठीण वाटतील पण विज्ञान जर तुम्ही केलं त्याच्यावरचे विज्ञानावरचे जे फिलॉसॉफी ऑफ सायन्सचे जे वाद आहेत ना मागच्या 500 वर्षातले कमीत कमी, ग्रीक लोकांना इन्क्लूड केलं तर मागचे 2000 वर्ष आणि भारतीयांना इन्क्लूड केलं तर साधारण 1,00,000 वर्ष, हे जे सगळे वाद आहेत ना हे एपिस्टेमॉलॉजी आणि ऑन्टॉलॉजी याच्यावरचे आहेत की आपल्याला नक्की आपल्या ज्ञानाच्या मर्यादा काय आणि एखादी गोष्ट आपल्याला समजल्यानंतर ती खरी का खोटी हे कसं शोधून काढायचं. हा सतत चालू असलेला प्रॉब्लेम आहे, त्याला काही एक्झॅक्टली उत्तर असं नाही पण त्याच्यात आपले नवीन नवीन इम्प्रुव्हमेंट्स होत आहेत. तर फिलॉसॉफी ऑफ सायन्स गो नेक्स्ट, म्हणजे मला कळेल काय आहे तिथे. हां, आता आपण त्याच्यामध्ये वाय असं आपल्याला बघायचंय की हे आपण करायचं का, ते व्हाय डू वी बॉदर टू इवन नो इट, म्हणजे आता हे सगळं का हे करायचं, मग काय कशाला उगाचा त्रास करताय, छान जाऊन पावभाजी खायची, वडापाव खायचा, नाच करायचा असं आपण म्हणू शकतो ना, त्याच्यातही काही चुकीचं नाही. पण आपण पावभाजी तरी का खातो आणि वडापाव का खातो आणि नाच का करतो, कशा करता करता तुम्ही कोण किती लोक नाच करतात, कशा करता करतो, आनंदा करता करतो, एंटरटेनमेंट, बोर झाले म्हणून करतो. तोच प्रकार इथेही आहे. आपल्याला म्हणजे अध्यात्म, आता आपल्या अध्यात्मावरची डेफिनेशन सुद्धा झाली. भारतीय याच्यामध्ये पश्चिम युरोपामध्ये काय झालं, मॉडर्न सायन्स हे 500 वर्ष जुनं का, कारण तोपर्यंत तिथे पूर्ण रिलिजन, धर्म हे त्याचं चुकीचं भाषांतर होईल, रिलिजनचा प्रचंड प्रभाव होता. आणि म्हणून जेव्हा तिथे विज्ञान आलं तर त्यांच्यामध्ये भांडणं झालेली आहेत. म्हणजे कोपर्निकसला एवढी भीती होती. गॅलिलिओची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. गॅलिलिओ तुरुंगात टाकलं होतं. कशाबद्दल तुरुंगात टाकलं होतं, तो म्हणतो पृथ्वी फिरते म्हणून तुरुंगात टाकलं होतं. ब्रुनो, जिऑर्डिनो ब्रुनो नाव ऐकलंय, तो आकाशातले जे तारे दिसतात ना, सगळे जे तारे दिसतात, तो म्हणाला हे पण अनेक सूर्य आहेत. आता हे खरं आहे की नाही सांगा, आकाशातले जे तारे दिसतात ते सूर्यासारखेच आहेत, सूर्यापेक्षाही मोठे आहेत. हे फक्त तो म्हणाला म्हणून त्याला जिवंत जाळण्यात आलं. ही 500 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जो असा भेद झाला ना, तो आपणही म्हणतो अच्छा असं आपल्याकडे झालं असेल. आणि म्हणून आता बोलताना आपले काही काय म्हणतो पार्टिसिपेट करणारी लोकही म्हणत होती की हे बघा नुसतंच अध्यात्म आणि असं नाहीये, स्पिरिच्युअलिटी त्याच्या पुढे पण आहे. पण त्याच्या पुढे आहे हे बरोबर तुम्ही सांगितलं, पण हा वादच खरा आपल्याकडे नाहीये. आता प्रकृती विकृतीमुळे होतो का, तो होतो. अगदी आपल्याकडे अगदी डाण रिलिजियस असलेले म्हणजे असं आड्यथाखोर असेल लोकांना वाटतं की विज्ञान आणू नका. मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतोय का, मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होतो इंडियातल्या एक 7 वर्षापूर्वी आणि पातंजली योगसूत्राबद्दल डिस्कशन चाललं होतं. ओके, युनिव्हर्सिटीचं नाव सांगत नाही कारण त्याचं महत्व इम्पॉर्टंट नाही, हा विषय महत्वाचा आहे. तर मी ते सांगताना पातंजली योगसूत्र किती लोकांनी वाचले, तुम्ही वाचलेत. ओके, सो त्यातलं समाधीपाद म्हणजे 4 मोठे भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागामध्ये 3 सूत्र लागोपाठ येतात आणि ती बाहेरच्या लोकांना पाठ येतात बाय दी वे, म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज आहे इक्वल करायला सुद्धा. त्यातलं जे 7वं आहे समाधीपाद मध्ये, ओके, ते असंच आहे आता जे तुम्हाला मागे दाखवलं, प्रत्यक्ष अनुमाना आगमक प्रमाणानी. म्हणजे तुम्हाला जर योग्य ज्ञान मिळायला हवं असेल तर कसं जायचं, तर हे 3 गोष्ट जायचं, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगमन. 5 गोष्टींचं त्यांनी 3 मध्ये केलं. त्याला म्हणायचंय सगळं तेच म्हणायचंय. त्याच्या पुढचं जे सूत्र हे वृत्ती सांगतायत, मुद्दाम ज्याला माहिती आहे त्यांना माहिती आहे. त्याच्या पुढचं जे सूत्र आहे ते असं आहे, विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम. हे जर तुम्ही मेथड फॉलो केली नाही प्रत्यक्ष अनुमान आगमन, तर त्याच्या बरोबर जी उलटी मेथड आहे त्याच्यामुळे जे काही निर्माण होतं ते मिथ्या ज्ञान असतं. आणि त्याच्या पुढचं तिसरं जे आहे तेही महत्वाचं आहे, शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. जर एखादा तुम्ही मुद्दा मांडलात पण त्याच्याकरता जर मागचा पुरावा तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं कन्फ्युजन करता, डिल्युजन करता. आता आपल्याकडे संस्कृत झालं तर काही लोकांना खूप आनंद होतो, काही लोकांना खूप दुःख होतं. पण तुम्ही जर फेमस इंग्लंड मधले एथियस्ट त्यांचं वाटलं असेल, हिचन्स रेझर, हिचन्सला नाव ऐकलंय, क्रिस्टोफर हिचन्स, नाही आता ते पास्ट वे झाले. त्यांचा हिचन्स रेझर म्हणून प्रसिद्ध आहे, नीट लक्ष देऊन ऐका. ते जे शब्द ज्ञानानुपाती मी सांगितलं ना त्याचंच ते ट्रान्सलेशन म्हटलं तरी चालेल. हिचन्सनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलंय. ते म्हणतात अ क्लेम, सगळ्यांना क्लेम कळतो एखाद्या माणसाचा दावा, अ क्लेम मेड विदाउट एव्हिडन्स कॅन बी डिसमिस्ड विदाउट एव्हिडन्स. खूप हेवी दुपार असावी, यु नो, जनरली असं. ओके, सो काही मी तुमच्याकडे पुरावा नसेल तो काही बोलू दे ना, काही लक्षात नाही, त्याला तुमच्यावर जबाबदारी नाही ते चुकीचं आहे सांगायची. ते चुकीचंच आहे कारण त्याने पुरावा दिलाच नाही, बरोबर. ओके, आता का करायचं, तर आनंदा करायचं तर सोपंच आहे. गो नेक्स्ट. परत मुख्य विषय सांगतो तुम्हाला की संस्कृतमध्ये किंवा संस्कृतीमधलं आपलं मॉडर्न सायन्सचे फाउंडेशन्स.
हा जो श्लोक आहे हा मुंडक उपनिषदातला आहे, अनेकांना माहित असेल. सत्येन लभ्यस तोच आहे ना, सत्येन लभ्यस तपसा येश आत्मा. आता बघा ज्याला सायन्स करतायत, किती लोकांचे सायन्स डिग्रीज आहेत आता इथे, किंवा करतायत किंवा झालेले आहेत, बरोबर, सायन्सच्या. बाकी बऱ्याच जणांना नाही, तुम्ही रिलॅक्स करू शकता. मला जैन युनिव्हर्सिटीमध्ये 4 महिन्यापूर्वी बोलावलं होतं आणि पूर्ण 250ची जी त्यांची सायन्सची जी फॅकल्टी आहेत, सगळे PhD वाले, त्यांच्याबरोबर मी अर्धा दिवस घालवला, सॉरी. आणि तो विषय होता इंडियन नॉलेज सिस्टीम, पण त्याच्यामध्ये असं होतं की वेगवेगळे विषय होते पण विज्ञानाशी आधारित. तर मी सुरुवातच करताना असं म्हटलं की सायन्समध्ये फक्त भारतात नाही, जगभरची जी सगळी सायन्स डिग्री असलेली जी लोक आहेत, म्हणजे बॅचलर्स, मास्टर्स, PhD आणि जे काही पुढे असेल ते, त्यातल्या 90% लोकांना ज्यांच्याकडे सायन्सची डिग्री आहे, म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिसिन, मी पण त्यात आलो, त्यातल्या 90% लोकांना खरंच सायन्स म्हणजे काय कळतच नाही, असं मी म्हटलं. आता यांनी सुद्धा मान हलवली. तशा त्या 250 फॅकल्टीनं मान हलवली की म्हणे बरोबर, आम्हाला मान्य आहे. म्हटलं ठीक आहे, आता तुम्हाला बोनस देतो, उरलेल्या 10% तुम्ही सगळे. ओके, अशा करता तुम्हाला सांगतोय की शेवटचं लाईन बघा, सत्येन लभ्यस तपसा येश आत्मा. आपण हे विज्ञान कशा करता करतो, तर आपल्याला सत्य शोधून काढायचंय. ओके, आणि सत्य कशाला शोधून काढायचंय, तर सत्य शोधून काढल्यानंतर आनंद होतो. साध्या भाषेमध्ये ब्रह्म जर तुम्हाला त्याची ब्रह्माची जर उपलब्धी झाली तर आनंद वाटतो. त्याच्याकरता सत्याचा मार्ग घ्यावा लागतो. आणि मग ते कसं करायचं, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. तुम्हाला भगवद्गीतेची एका शब्दामध्ये जर समरी हवी असेल तर सम्यक, बॅलन्स, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभ, अशी सगळी वाक्य असतात की नाही, बॅलन्स्ड ऑब्जेक्टिव्ह माइंड पाहिजे तुम्हाला, तरच तुम्हाला सत्य मिळेल. आणि ब्रह्मचर्य, आता ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर जनरली स्त्रिया आणि मुली घाबरत नाहीत, पण पुरुष आणि बॉईज फार घाबरतात. कारण ब्रह्मचर्याचा आपण अगदी अत्यंत कोता असा अर्थ करून ठेवलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबसीचं त्याच्यात आहेच महत्वाचं, पण ब्रह्मचर्य म्हणजे पूर्ण तपश्चर्या, एफर्ट्स, अशा अर्थाने की ज्याच्यामुळे आपल्याला ब्रह्म म्हणजे काय समजून घ्यायचंय, सत्य म्हणजे काय समजून घ्यायचंय, सम्यक म्हणजे काय समजून घ्यायचंय. या 4 गोष्टी पाहिजेत. आणि तसं जर झालं तर काय होतं, अंतःशरीरे ज्योतिर्मयो ही शुभ्र. जसं तुम्ही स्वच्छ करायला लागता, कचरा काढायला लागता, तसं घर छान दिसायला लागतं. तसं जसं तुम्ही साफ करायला लागता, तसा आतला जो आत्मा आहे असं आपण म्हणूया, पुरुष आहे असं म्हणूया, तो आपल्याला दिसायला लागतो. आणि शेवटची लाईन काय आहे बघा, एकदम सायंटिफिक आहे. यम पश्यन्ति यतया क्षीण दोषा. वेन द मिनिमायझेशन ऑफ इम्प्युरिटी गोज, सिग्नल वर येतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आहे तिथे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, जेव्हा तुम्ही नॉईज खाली करता तेव्हा सिग्नल, आपल्याकडे फिजिक्स वाले आहेत तिथे, नॉईज खाली करता तेव्हा सिग्नल मोठा मोठा दिसायला लागतो. म्हणजे काय सांगितलंय, पूर्ण इम्प्युरिटी काढून टाकायची गरज आहे का, म्हणजे इच्छा असावी, पण ते काढता येईल असं नाही. मानवी शरीरामध्ये शक्य असं नाही, मानवी बुद्धीमध्ये शक्य असं नाही. पण जर तुम्ही केलीत, अगदी कमी केलीत, तरी सुद्धा तुम्हाला सत्याचं दर्शन व्हायला लागतं. ब्रह्माचं दर्शन होऊ शकतं, सत्याचं दर्शन होऊ शकतं, सम्यक ऑब्जेक्टिव्ह ऍटिट्यूड येऊ शकते. तुमचे बायसेस असू शकतात, तुमचे स्वतःचे बायसेस आहेत, मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ऍटिट्यूड कशी आणायची. मी तुम्हाला सांगतो, माझा जो 35 वर्षाचा रिसर्च आहे ना, तुम्ही माझ्या पत्नीला विचारलं, तिचा आता आकाशवाणी सिडनीवर आमचा इंटरव्ह्यू झाला, तर पुरुषांना काहीच कल्पना नसते की आपली बायको काय बोलेल त्यावेळी इंटरव्ह्यू मध्ये. तर तिला विचारलं, अश्विनी जे तुमचे काय विचार आहेत वगैरे, तर ती म्हणाली की, मग तिने सांगताना सांगितलं, ती म्हणाली की हा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या संशोधनाचा किंवा माझ्या संशोधनाचा सगळ्यात मोठा क्रिटिक, म्हणजे काय म्हणायचं मराठीमध्ये त्याला, टीकाकार मीच आहे. मग त्याने विचारलं, मग तुम्ही नाही का अश्विनीताई, ते म्हणले मी 2 नंबर. ओके, सगळ्यात मी तुम्हाला स्वतःचीच तुम्ही टीका करावी लागते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातून शोधू शकतं. म्हणजे तुम्ही सम्यक ज्ञान असू शकतं, तुमचे बायसेस असतील, तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम असेल, पण तरी सुद्धा भारतीय संस्कृतीतल्या विकृती सुद्धा तुम्हाला बघता आल्या पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह माइंड पाहिजे. नेक्स्ट, सो वाय, नेक्स्ट करा, असं आपण करत जाऊया. नंतर त्याच्यामध्ये हाऊ, कसं करायचं, ते आपले 4 त्यांनी पॉईंट सांगितले. नेक्स्ट, आणि व्हॉट. तर व्हॉट केल्यानंतर हे जर तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला काय मिळतं, गो फास्ट प्लीज, हे भरलीत तरी सर्व स्लाईड. एक आनंद मिळतो. म्हणजे त्यात संस्कृत श्लोक वाचत नाही मी तुम्हाला, आणि आता जे मी सगळं सांगितलं त्याची समरी तिथे आहे. नेक्स्ट, हीच परत समरी ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांच्याकरता आहे. नेक्स्ट, ओके, ट्रिट्रेटिक स्कीम ऑफ सायन्स. आता हे दुसरं एक मोठं प्रिन्सिपल आहे. एक पहिलं प्रिन्सिपल कोणतं सांगितलं तुम्हाला, 2 सांगितले, एक एपिस्टेमॉलॉजी, नंतर ऑन्टॉलॉजी, म्हणजे कसं बघायचं, ती मेथड झाली. आता मेथड झाल्यानंतर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये खूप यशस्वी झालात, काहीतरी, म्हणजे समजा आता आपण हीच घेऊया, कोपर्निकस पासून सुरू करू आपण. तर कोपर्निकसने काय केलं की दाखवून दिलं की सूर्यमध्ये आहे, बरोबर. झालं का, सगळं संपलं, सगळ्यांनी पार्टी करतोय आपण, नाही. कोपर्निकस झाल्यानंतर सगळं जर संपलं असतं तर न्यूटन, गॅलिलिओ,
पुढची जी सगळी केपलर, आईन्स्टाईन, फॅरेडे, मॅक्सवेल हे काही झाले नसते. त्याने थोडंसं काम करून ठेवलं, चांगलं काम केलं, टाळ्या पण वाजवल्या, पण वेळ काम संपलं नाही. केपलर आला आणि तो म्हणाला की कोपर्निकस तू म्हणतोस ते बरोबर आहे सूर्यामध्ये, पण तू म्हणतोयस की त्यांची जी ऑर्बिट्स आहेत ती सर्क्युलर आहेत, ती ऑर्बिट सर्क्युलर नाहीत. आठवतं सगळ्यांना? केपलर म्हणतो ती इलेप्टिकल आहे. मग इलेप्टिकल केल्यानंतर काहीतरी प्रचंड गोष्टी झाल्या. मग झालं का? केपलरचं काम झाल्यावर झालं नाही. न्यूटन आला आणि तो म्हणाला पण ती इलेप्टिकल का आहेत ते मी तुम्हाला सांगतो. दोन जर इनर्शियल बॉडी असतील त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. सगळे न्यूटन न्यूटन, त्यावेळी ते लोकांना तिकडे असं वाटलं की आता सगळं सायन्स संपलं, न्यूटननं सगळं करून टाकलं. तसं झालं का? नाही. त्याच्यानंतर अनेक लोक आली पुढे, फॅरेडे आले, मॅक्सवेल आले, आईन्स्टाईन आले. आईन्स्टाईननं न्यूटनला खोटं ठरवलं. अशी जी प्रगती होते ना त्याला आपण टेट्राडिक स्कीमा इन सायन्स म्हणतो. गो नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट. सो आपण एक पहिलं जे सर्कल केलं की एक प्रपोजल मांडलं, त्याच्यावर आपण पुरावा गोळा केला, त्याचं आपण टेस्टिंग केलं आणि आपण समजा यशस्वी झालो. आपण म्हटलं हा हे जे पुरावा आहे ना, म्हणजे हायपोथेसिस आहे, त्याचं थिअरीमध्ये रूपांतर झालं, प्रमेयाचं सिद्धांतामध्ये रूपांतर झालं. आता संपलं का? नाही. तुम्ही जेव्हा एखादी रिव्होल्युशनरी थिअरी करताना तेव्हा तो जो तुम्ही प्रॉब्लेम सोडवला त्याच्यापेक्षा अत्यंत कठीण असे नवीन प्रश्न निर्माण होतात. मी समजा तुम्हाला आता सांगितलं, तुम्हालाच प्रश्न विचारतो, पहिल्या लाईन मध्ये आपल्याकडे प्रोफेसर्स आहेत, की समजा मी असं तुम्ही ऐकलं नसेल कधी, आणि मी सांगितलं की महाभारत युद्ध हे 7500 वर्षापूर्वी झालं, हे मी सिद्ध केलेलं आहे, तर तुमचं काय होतं? सुरुवातीची रिएक्शन काय असते? म्हणजे अरे वा वा काय मस्त केलंय, काहीतरीच हा सांगतोय, त्यातली काय रिएक्शन असते तुमची? किंवा असं असतं ठीक आहे कदाचित असेल, किंवा असा प्रश्न येतो मग ते जर खरं असेल तर माझा तुम्हाला सर प्रश्न आहे, असं होतं की नाही तुमच्या मनामध्ये? असं झालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला तो विषय कळला नाही. मग आणखी काही पुरावा आहे का? म्हणजे ते दुसरी जी लाईन सांगितली ना, तो तिथला जो आपण सिद्ध केलं त्याच्यामुळे अनेक मोठे प्रॉब्लेम निर्माण होतात, आणि मग तो परत आपण प्रॉब्लेम पहिला घेतो आणि असं ते इटिरेटिव्ह फॅशन जसं आपण म्हणतो, हळूहळू आपण इम्प्रूव्हमेंट करत जातो, तशी इम्प्रूव्हमेंट होते. त्याला सायन्समध्ये टेट्राडिक स्कीमा इन सायन्स म्हणतात. आता ही मागच्या 500 वर्षातलं डेव्हलपमेंट आहे. त्याच्यात आधी मी तुम्हाला हजारो वर्ष, एक्झॅक्टली किती हजार वर्ष आपल्याला माहिती नाही. गो नेक्स्ट प्लीज. तैत्तिरीय उपनिषदामध्ये भृगु वारुणी विद्या असं किती लोकांनी ऐकलेलं आहे? भृगु वारुणी विद्या. ओके, त्यांना आता वेळ असता तर मी त्यांनाच यायला सांगितलं असतं, त्यांनाच कथा सांगा असं सांगितलं असतं. भृगु हा आपला पिता आणि गुरु वरुण याच्याकडे जातो आणि तो म्हणतो बाबा 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 मला सांगा ब्रह्म काय आहे? बाबा बाबा मी सिनेमाला जाऊ का? तसं मला ब्रह्म काय असं विचारतो. गो नेक्स्ट. तर हा एवढंच थांबा. तर त्याच्या वेळी वरुण असतो तो लगेच, उत्तम बाप असतो, तो लगेच त्याचं उत्तर देत नाही. तो म्हणतो बेटा जाऊन तपश्चर्या कर. मुलगाही छान आहे, तो जाऊन ऐकतो, जाऊन तपश्चर्या करतो. तपश्चर्या म्हणजे रिसर्च. ओके, तपोबलम ही साधनम असं अनुगीतेमध्ये कृष्ण सांगतो. रिसर्च करतो, त्याला ते अंडरस्टँडिंग येतो, तो परत येतो आणि म्हणतो बाबा आय अंडरस्टूड. नेक्स्ट करा. अन्नम ब्रह्मेती व्यजानात. मला असं वाटतंय की अन्न हेच ब्रह्म आहे. सगळे बघतोय तर जो तो खातोय. सगळ्या गाड्या उघड्या आहेत, गाय पण चरते, रवंत करते. अन्नम ब्रह्मेती व्यजानात. बरोबर का माझं अंडरस्टँडिंग? वरून फक्त स्माइल करतो, म्हणतो मुला जा आणि तपश्चर्या कर. तो परत जातो, परत आणखी अभ्यास करून येतो परत आणि म्हणतो आता मला असं अंडरस्टँडिंग आलंय, बरोबर तुम्ही मला परत पाठवलं, चांगलं केलं. प्राणो ब्रह्मेती व्यजानात. प्राण म्हणजे कुणाला खाल्ल्यानंतर आनंदी असतात, पण त्यांचं डोकं घेऊन पाण्याखाली गेलं की मग ते असं व्हायला लागतं. ICU मध्ये गेलं की आपल्याला असं दिसायला लागतं. अशा प्रकारचं प्राणो ब्रह्मेती व्यजानात. मला कळलं का? वरून हसतो, मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करतो. तो म्हणतो नाही बेटा परत जा आणि परत तपश्चर्या कर. असं ते सर्कलमध्ये जाते. तुम्ही कम्प्लीट करा हे. मनो ब्रह्मेती व्यजानात, विज्ञान ब्रह्मेती व्यजानात, आनंद ब्रह्मेती व्यजानात. ही शक्ती साधी स्टोरी आहे. त्याच्यातून काय सांगितलंय की तुमचं जे ज्ञान आहे ना एखाद्या गोष्टीचं, ते एका स्टेपमध्ये एका इन्स्टंटमध्ये होईल असं नाही. आता तुम्ही आज प्रॅक्टिस केली, काही लोकांनी आधी भाषणं दिली असतील, तुम्हाला आता काय सगळ्या 5च नंबर आहेत, त्यामुळे 40 - 5 बाकीच्या 35 नंबर नाही. पण याचा अर्थ तुम्ही चुकीचं केलं असं आहे का? तसं नाहीये. तुम्ही खूप चांगलं केलं असेल. नंबर 1-2 नंबरचे फरक आहेत, काहीतरी करावंच लागतं. 5च आपल्याकडे असल्यानंतर करावंच लागतं. नंबर 1, 2 and 3 अशासारखं. पण त्याचा तुम्हाला जरी नंबर आला नाही तर म्हणजे अरे अगदी दुःखी होऊन जायचं का? अजिबातच नाही. तुम्ही इथे आलात, अनेक अशी लोक आहेत की ज्यांना ही स्पर्धा माहीत होती पण ते आले नाहीत. त्यांच्या पुढे तुम्ही आधीच विजयी आहात. त्याच्यामधून तुम्ही असं जर करत गेला तर तुमचं ज्ञान वाढत जातं. ते एका स्टेपमध्ये होत नाही. इट्स अ इटिरेटिव्ह प्रोसेस, टेट्राडिक स्कीम ऑफ सायन्स. हे आपल्याला उपनिषदामध्ये काही काळ सांगितलेली आहे. ओके, पुढची जाऊया आपण. नेक्स्ट.
नेक्स्ट 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 नेक्स्ट. ओके, हे मी तुम्हाला आता दूरच्या लोकांना दिसतंय की नाही माहित नाही, मागे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर काय असे, तर मी तुम्ही जस्ट एक 30 सेकंद घ्या आणि तुम्हाला बघता आलं तर बघा, तिकडे क्रायटेरियाज आहेत डिफरंट रोज मध्ये. आणि आत्ता जे आपण बोललो ना, म्हणजे कोपर्निकस पासून सुरू करून ते केपलर, ते न्यूटन, ते आईन्स्टाईन, असा तो प्रवास आहे. तुमच्या लक्षात येईल वेगवेगळ्या क्रायटेरियावर हळूहळू प्रगती कशी होत गेली. तेच ते आता भृगु वारुणी विद्या. 31 सेकंद घ्या तुम्हाला बघायचं असलं तर. मी तुम्हाला स्लाइड्स नंतर पाठवतो, आहेतच तुमच्याकडे स्लाइड्स, तुम्हाला कोणाला नंतर शांत अभ्यास करायचा असेल तर. म्हणजे नवीन आईन्स्टाईनला आपण ग्रेट का म्हणतो, न्यूटनला ग्रेट का म्हणतो, केपलरला ग्रेट का म्हणतो, गॅलिलिओला ग्रेट का म्हणतो, कोपर्निकसला ग्रेट का म्हणतो. कोपर्निकसला एवढी भीती होती, कोपर्निकसनं काय केलं माहितीये का, त्याने पुस्तक लिहिल्यानंतर सुद्धा साधं म्हणत होता बिचारा की सूर्य मध्यभागी आहे. पण तिथे एवढी विचित्र परिस्थिती होती युरोपमध्ये की तो म्हणाला, त्याने पुस्तक तयार करून ठेवलं, तो म्हणाला मी मेलो की पब्लिश करा. आणि त्याचं भीती बरोबर होती, कारण गॅलिलिओला काय सहन करावं लागलं ते तुम्हाला नंतर माहिती आहे. ओके, नेक्स्ट. हे तुम्हाला उदाहरण दिलं, प्रत्यक्ष विज्ञानाचं उदाहरण दिलं. आता आपल्याकडे जे विज्ञान आहे, आपण मॉडर्न सायन्स म्हणतो, त्यातली सगळ्यात यशस्वी थिअरी म्हणजे थिअरी ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. तुम्ही सगळी जी प्रसिद्ध नावं घेता ना, आता जी घेतली ती सगळे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत बाय द वे. आता तुम्हाला भारतातलं कंपॅरिझन सांगतो. वाल्मिकी, व्यास आणि कालिदास हे नुसतेच उत्तम कवी नाही आहेत. आता कवीचा अर्थही फार मोठा आहे, त्यात मी जात नाही, पण हे सगळे उत्तम ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत. त्याच्याशिवाय ते शक्यच नाही. शब्द कोडं, तुम्हाला शब्दाचं ज्ञान असल्याशिवाय शब्द कोडं करता येणार नाही. तसं खगोलशास्त्राचा वापर करून तुम्हाला कोडं घालता येणार नाही खगोलशास्त्र येत नसेल तर. आणि खगोलशास्त्र का वापरलं त्यांनी, कारण ॲस्ट्रॉनॉमी इज टाइम हे यांनाही माहित होतं, त्याच्या आधीही चालत होतं. म्हणजे आता आपण जर सन घेतलं तर 1970, 1960, 1990 म्हणतो. आपल्याकडे आणखी कॅलेंडर्स आहेत, विक्रम संवत आहे, शालिवान आहे, सगळं कन्फ्युजन असतं. व्यासाने आणि वाल्मिकीने ते कन्फ्युजन काढून टाकलं. ते म्हणतात महाभारत केव्हा झालं, ते असं म्हणतात महाभारत अशा वेळी झालं किंवा आकाशामध्ये अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालत होती. रामायण अशा वेळी झालं की ब्रह्मराशी म्हणजे अभिजित हा आपला ध्रुव तारा होता. लक्षात आलं तुमच्या. ते कोणत्याही ह्याला वर्णन करत नाही, फक्त खगोलशास्त्राचं वर्णन करतात. काय पुढचं म्हणते आपल्याला, डिझाईन, फॉर्म, फिट अँड फंक्शन. ओके, पुढे जा. नेक्स्ट. वॉट. ओके, गो नेक्स्ट. ओके, आता हे करताना आपण काय वापरतो, थोडीशी बोरिंग लिस्ट आहे, मी फास्ट जातो त्याच्यामध्ये. विज्ञान बुद्धी म्हणजे आपल्याला समजा जे ज्यांना जेवण बनवता येतं त्यांना ते कळेल. आपण एक साधं उदाहरण घेतो, हे सगळं भरून टाका ही स्क्रीन. विज्ञान बुद्धी म्हणजे काय माहितीये का, 11 तत्व आहेत. आपल्या 6 दर्शनशास्त्रामधून ती येतात. आणि ह्या बाजूला जे विचार कसा नीट करावा ते न्यायदर्शनाची 16 तत्व आहेत, ही आपल्या न्यायदर्शनामधून येतात. हे सगळं बोरिंग प्रकार आहे, पण हे बोरिंग प्रकार समजून घेतल्याशिवाय मजा नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला आनंद येणार नाही. त्यातली जी आणखी तिकडे भरा, त्या बाजूला पण काहीतरी येतील. सॉरी, नाही का, काही तुमच्या प्रोजेक्टरमधले स्लाइड्स ऑफ होत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला फ्राईज बनवायचे आहेत. फ्रेंच फ्राईज बनवता घरी तुम्ही. हां, आता फ्रेंच फ्राईजच्या ताई सांगा, एक स्टेप सांगा, 4 स्टेप सांगा. काय करायचं, बटाटे मी देतो तुम्हाला, पुढे काय, बटाटे वॉश करता की नाही, हां, कट करायचे, त्यानंतर काय फ्राय करायचंय आणि मग त्यांना स्पायसिंग करायचं. आता हे तर बरोबर आहे, 4 स्टेप झाल्या. आधी वॉश करायचं हे केलं, पण समजा मी असं केलं, म्हटलं नाही आधी आपण फ्राय करून घेऊया, मग कट करूया, मग वॉश करूया आणि मग सॉल्ट घालूया, कसं होईल. म्हणजे सिक्वेन्स महत्वाचं आहे ना. ती तिथे जे त्या बाजूला जी प्रिन्सिपल आली नाहीत, 11 प्रिन्सिपल्स आहेत विज्ञान बुद्धीची. ओके, म्हणजे पृथक्करण, वर्गीकरण, ओके, एकीकरण, अनुक्रम, साहचर्य, इंद्रिय प्रामाण्य, इंद्रिय भ्रम, संशय. संशयाचं फार मोठं महत्व आहे. ओके, ही सगळी प्रिन्सिपल तुम्हाला वापरावी लागतात, त्या सिक्वेन्स मध्ये वापरावे लागतात. फोडणीमध्ये पण तसंच करावं लागतं ना, मोहरी आधी घालावी लागते, मेथी घालायची असते तर आणखी आधी घालाव्या लागतात, अशा ज्या गोष्टी कराव्या लागतात, तसं सिक्वेन्स आहे. आणि इकडे कसा उत्तम विचार करावा त्याचं वर्णन तुम्हाला दिलेलं आहे. हे जर नसेल ना तर तुम्ही लॅबमध्ये किती एक्सपेरिमेंट केल्यात तर त्याचा उपयोग शून्य, कारण त्याचं तर माहिती कशी काढायची तुम्हाला आली पाहिजे. नेक्स्ट. म्हणजे आता तुम्हाला आता भारतामध्ये जास्त लोक नाहीत, आपल्याला मोटर स्कूटर असते तरी आपण मेकॅनिकल कडे जातो. अमेरिकेमध्ये फार फॅड आहे, म्हणजे DIY म्हणतात ना, डू इट युअर सेल्फ. इथं DIY स्टोअर आहे, माहितीये का मला, मी नाशिकमध्ये बघितला, तुमच्याकडे पण आहे. हा, पण इथे आपण जाऊन नुसतं विकत घेऊन येतो, फार काही करावं लागत नाही. जनरली DIY म्हणजे तुम्ही जाऊन पार्ट्स घेऊन येता आणि घरी काहीतरी करता. तसं आता ह्याचं उदाहरण म्हणजे हे आपल्याला ईशोपनिषदातलं वाक्य येतंय, व्यूह रश्मीन व्यूह समूह. म्हणजे सकाळी समजा उपमा दिलेली आहे, सूर्य वर येतो तेव्हा अजिफ तो सूर्याचे किरण पसरतो, हे सगळं स्प्रेड करतो. आपल्याला गाडी रिपेअर करायची असेल तर अमेरिकेत घेऊन बसतात गॅरेजच्या बाहेर आणि सगळे पार्ट्स काढून सगळीकडे लावून ठेवतात.
ओके, आणि मग ते परत आपल्याला सगळे साफ करून एकत्र आणायचे असतात. तो व्यूहरश्मी व्यूह समूह जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा ॲज इफ सूर्य सगळे किरण आपल्यामध्ये सामावून घेतो, अशी ती उपमा दिलेली आहे. तशा पद्धतीने आपल्याला करावं लागतं. नेक्स्ट प्लीज. काही पिक्चर्स येत नाही आता, सो मी त्याच्यातून पुढे जातो. नेक्स्ट. काय म्हणते, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस. ठीक आहे. आता असं होतं, समजा एखाद्या माणसानं, मीच तुम्हाला सांगितलं की मी असं शोधून काढलंय, महाभारत यावर्षी झालं, रामायण यावर्षी झालं, किती लोकांचा विश्वास बसला. म्हणजे तुम्ही श्रद्धेवरच घेताय ना, तुम्ही काय माझी पुस्तकं वाचलेली नाही, मी श्रद्धेवर घेताय. मग आता तुम्ही कसं ठरवणार खरं का खोटं? त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला माहितीये, फक्त निलेश ओक हा एकच माणूस नाही की ज्याने महाभारताची तारीख काढलेली आहे. आत्ताच्या घडीला आपल्या भारतामध्ये मागच्या 400 वर्षातले, भारतात नाही जगभर, अगदी हॉर्वर्ड पासून ते मुंबईपर्यंत 400 वर्षामध्ये मागच्या 140च्या पेक्षा जास्त अशी लोक आहेत, इंडिव्हिज्युअल लोक, निलेश ओक सारखी, की ज्यांनी अभ्यास करून म्हटलंय की मी बरोबर महाभारताची तारीख काढली. आणि त्या ज्या तारखा आहेत 140 तारखा, त्या 7300 BC पासून ते 400 CE इथपर्यंत आहेत, एवढ्या मोठ्या भागात आहेत. आता महाभारत किती झाली सांगा मला? एकच ना? हा, म्हणजे याचा अर्थ आपण हे कसं करायचं सेन्सिटिव्हिटी अनालिसिस? साधारण आपल्याला जरी त्या विषयाचं ज्ञान नसलं तरी आपल्याला एक अंदाज बांधता येतो, तो मी तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट प्लीज. आपण थोडं फास्ट जाणार आहोत, माझ्याकडे तर 15 मिनिटं आहेत. ग्रेन अँड चाफ म्हणजे समजतं, आपण जोडणी करतो धान्याची, काय म्हणजे जोडणी बरोबर शब्द आहे ना, आणि मग धान्य बाजूला करतो आणि मग पेंडा बाजूला करतो ना, तसं आपण करतोय. ग्रेन अँड चाफ मॅट्रिक्स. नेक्स्ट प्लीज. ओके, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हे पूर्ण भरून काढा पिक्चर. ओके, जसं आपल्याकडे बायनरी, आज आपल्याकडे तिकडे कुठचा नंबर होता तो बुलियन लॉजिक मध्ये 0101चं आपण एक लेक्चर ऐकलं, तसं आपण बायनरी येस नो, पास फेल, गुड बॅड असं म्हणू शकतो. पण भारतीय चतुष्कोटी लॉजिक याला म्हणतात. त्याच्यामध्ये असं येऊ शकतं की ट्रू ऑर फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, निदर ट्रू नॉर फॉल्स. जैनिझम मध्ये याला चतुष्कोटी लॉजिक, अर्थात न्यायदर्शनामध्ये तुम्हाला मिळतं. तर तुम्हाला असं एक साधं नुसतं तुम्ही दोन विचार केलेत की हा जो पुरावा आहे किंवा हे जे मी प्रमेय मांडलंय, हायपोथेसिस मांडलंय, त्याच्यात जो पुरावा आहे त्याचा आपल्याला इंद्रिय प्रामाण्यानं अभ्यास करता येतो का? उत्तर येस असेल तर ते सायंटिफिक आहे, नो असेल तर ते सायंटिफिक नाही. दिसतंय? पण नो सायंटिफिक नाही म्हणजे अँटाय सायंटिफिक होत नाही. मेटाफिजिकली असू शकतं, म्हणजे आपल्याला त्याचा आता विचार करता येत नाही किंवा आपल्याकडे त्याचं सायन्स नाही किंवा टेक्नॉलॉजी नाही. दुसरं, तुम्ही काही लोक ऐकलेत का की चेरी पिकिंग फॅलसी म्हणतात. म्हणजे एखादा तुम्ही प्रमेय मांडल्यानंतर त्यातला सगळा जो पुरावा, मी महाभारताचं सांगितलं 300 पुरावे आहेत, मग कोण म्हणतं मी 300 पुरावे नाही स्टडी करत, त्यातले रॅन्डमली 5-6 घेतो आणि बघतो काही जमतंय का. किती लोकांना पटते की चालेल तसं, 300 काय बघायची गरज नाही, एक 3-4 पुरावे घ्या आणि बघा काही जमतंय का. किती जणांना पटतं की हा चालेल तसं? नाही. कठीण प्रश्न विचारला. क्रिकेटमध्ये समजा सचिन तेंडुलकर ग्रेट बॅट्समन सगळ्यांना पटतं, पण समजा मी त्यातलं ती रील्स बनवली, हल्ली तुम्ही बनवता ना रील्स आणि शॉर्ट्स, आणि असं दाखवलं प्रत्येक वेळी सचिन तेंडुलकर आउट होताना दाखवलं एकत्र करून, तुम्ही म्हणाल हा कसला ग्रेट बॅट्समन? म्हणजे मी त्याच्यावर अन्याय केला ना. त्याला म्हणतो आपण चेरी पिक एव्हिडन्स. त्याचं सिक्सरही दाखवा आणि आउट झालेलंही दाखवा, त्याचं बाकीच्या लोकांची कंपॅरिझन दाखवा. असं आपल्याला कंपॅरिझन करता आलं तर एखाद्या माणसानं केलेलं कृत्य आपल्याला असं हे करता येतं की खरं किती, ह्याच्यात किती सत्य आहे, ह्याच्यात किती कमीपणा आहे, ह्याच्यात त्यांचं चुकलं काय, असं आपल्याला करता येतं. हे जे फ्रेमवर्क आहे ना, हे सुद्धा भारतानं दिलेलं फ्रेमवर्क आहे, हे मला सांगायचं आहे आपल्या संस्कृत मधलं. मी तुम्हाला श्लोक दाखवणार आहे. नेक्स्ट जा प्लीज. हे परत ये, पूर्ण भरून टाका ते. आता हे झालं पुराव्याबद्दल. तसंच आपल्या त्याच्यावरून आपल्याला त्याचे असे वेगवेगळे भेदभाव करता येतात. कीप ऑन गोईंग. ओके, नेक्स्ट. तुम्हाला भरपूर काम आहे. नेक्स्ट. आता आणखी करा, क्लिक करा. साम दाम दंडभेद ऐकले तर 4 प्रकारचे लोक मिळू शकतात तुम्हाला. म्हणजे काही लोक काय करतात, समजा आता एखादा माणूस ग्रंथ वाचतो, पण तो ग्रंथ वाचतो आणि तो म्हणतो अरे काय तुला महाभारत झालं काही नाही, तो म्हणतो मला काही माहिती नाही, मी नेहमी ग्रंथ वाचतो, श्रावण महिना आला की त्याचं पठण करतो, त्याची पूजा करतो, आणि मॅम तुम्हाला मी स्लाइड्स देईन सगळ्या, म्हणजे फोटो घ्या अवश्य, पण स्लाइड्स हे सगळ्या देईन मी. हे याच्यावरही तुम्हाला सांगतो की एखादा माणूस प्रेझेंट करत असेल, बरीच लोक असं फोटो घेतात की जर आपण त्याचा फोटो घेऊया, चांगली गोष्ट आहे, पण त्यांना भीती असते की ते फोटो तो साईडवाला स्लाइड देईल की नाही माहित नाही बोलणारा. एखादा माणूस तुम्हाला असा भेटला की तो साईड दाखवतोय पण तो पॉवर पॉईंट द्यायला तयार नाही, तर ती खुशाल समजा की त्या माणसानं आयुष्यामध्ये काही ओरिजिनल केलेलं नाही. ओके, ज्यानं ओरिजिनल केलंय त्याला कसली भीती नसते. कसली भीती असणार? मी म्हणेन माझं हे प्रेझेंटेशन घ्या, त्याचं पहिल्यावर जाऊन तुमचं नाव टाका आणि सगळ्या लोकांना सांगत सुटा. आपल्याला ज्ञानच सगळ्यांना सांगायचंय, त्यात काही लपवून ठेवण्यासारखं काही नाहीच आहे. ओके, सो त्याच्यामध्ये खाली जे दिसतंय ना ते पातंजली योगसूत्रातलं आहे.
आता हे पुराव्याबद्दल पण होतं, पण व्यक्तीबद्दल सुद्धा होतं. कारण ह्या जे मी तुम्हाला 140 व्यक्ती सांगितल्या ना, तो प्रत्येक वेळी पुराव्याचा प्रॉब्लेम नाहीये, तो व्यक्तींचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात काही लोक मुद्दाम ठकास महाटक सारखं करतात, मुद्दाम खोटच करायचंय. वेस्टर्न इंडोलॉजिस्टनी तर आतापर्यंत मागच्या 200 वर्षामध्ये हेच केलेलं आहे. तुम्ही मला एक वेस्टर्न इंडोलॉजिस्ट आणून दाखवा की ज्याने काहीतरी लॉजिकल सायंटिफिक करून दाखवलेलं आहे, मी तुम्हाला $1000 इनाम देईन. पण त्यांनी केलेल्या डेटिंगच आपण अगदी सहजपणे वापरत असतो. आता एका माणसाने जेव्हा ऋग्वेद सांगितलं तर 1500 BC, मी बघितलं तिथे ऋग्वेद 1500 BC. ह्याच्यासारखा गाढवपणा नाही. मी अगदी पोलाइटली शब्द वापरतोय, काहीच नाही, कोणताही पुरावा नाही. हिचन्स रेझर अप्लाय होतो. अ क्लेम मेड विदाउट एव्हिडन्स कॅन बी डिसमिस विदाउट एव्हिडन्स. तर तुम्हाला 4 प्रकारानं करता येतात, पण या लोकांशी वागताना कसं वागावं ह्याचं सुद्धा, म्हणजे पुरावाशी कसं वागावं पण लोकांशी कसं वागावं याचं खाली वर्णन आहे. तुम्ही वाचता येत असेल तर बघा. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. ट्रोल म्हणजे काय कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? ट्रोल, ओके. आता मला प्रचंड ट्रोल्स आहेत. मला वाटतं की निलेशजी तुम्हाला ट्रोल्स आहेत का? म्हटलं आहेत, पण माझी खंत ही आहे की त्यांची क्वालिटी फार पुअर आहे आणि फार कमी आहेत नंबरमध्ये. तुम्हाला ट्रोल्स आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं करताय असा त्याचा अर्थ आहे. पण त्या लोकांशी कसं वागायचं? तर ते म्हणतात जर ते काही ऐकायलाच तयार नसतील त्यांची उपेक्षा करा. जे तुमच्याशी समविचारी आहेत त्यांच्याशी मैत्री करा. जे खूप चांगल्या भावनेनं करतायत, त्यांना कळतही नसेल पण त्यांच्याबद्दल प्रेम दाखवा. आणि अगदीच काहीतरी असं अर्धवट करतायत आणि तरी सो ऐकत नाही, त्यांच्याबद्दल करुणा, तुमच्या मनामध्ये करुणा कृपा अशी लक्षात ठेवा. हे त्याचं 4 मध्ये वर्णन आलं. हे पतंजली योगसूत्र आपलं मन कसं प्रसन्न ठेवायचं म्हणून सांगताय, पण ते आपल्याला विज्ञानामध्ये पण वापरता येतं. तुम्ही जर संशोधक असाल तर तुम्हाला त्याची फार गरज आहे. ओके. तुम्ही पब्लिश केल्यानंतर तुम्हाला क्रिटिसिझम येतं, ह्या ते पेपरमध्ये तुम्ही बरोबर केलं नाही, तुमचे रिझल्ट बरोबर नाहीत, हे चुकीचं केलं, हे आणखी टाका, असं येतं ना, आपल्याला राग येतो. ह्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला वाटेल नाही आपण कृपा करूया त्याच्यावर, त्यांना काय टेबल पाहिजे ते पाठवूया. नेक्स्ट हे परत हे भरून काढा. आता हे आपल्याकडे किती कन्सिस्टंट आहे ते तुम्हाला सांगतो. पण ठीक आहे, 4 प्रकारची लोक आहेत, मग करायचं काय त्यांच्याबद्दल? त्यांना एकत्र कसं आणायचं? प्रत्येक वेळी यशस्वी होईल असं नाही. आता माझी 35 वर्ष सेल्समध्ये गेली वर्ल्ड वाईड. तर असं मला काही विचारतात की मग तुम्हाला सगळेच कस्टमरशी कसं काय तुम्ही सक्सेसफुल होता? म्हटलं सगळ्यांशी सक्सेसफुल नाहीच होत, काही अगदीच विचित्र असतात. मग आपण थोड्या वेळाने ठरवतो की आता ह्याच्याशी नकोच आपल्याला हा कस्टमर, किंवा आपल्याला एखादा कस्टमर आहे आणि तो नकोय, तर काय करायचं सांगा? सगळ्यांना लॉजिक आहे, काही फार कठीण नाहीये. प्राइस वाढवत जायचं. ज्या क्षणी तो म्हणतो की नाही बाबा मला परवडत, म्हटलं बरोबर आहे, नमस्कार, असं काहीतरी आपल्याला क्लुप्ती कराव्या लागतात ना. त्या क्लुप्ती सांगितलेल्या आहेत. गो नेक्स्ट प्लीज. खालचं काय मुद्दा आहे? हा सॉरी गो बॅक फॉर अ सेकंड. या 4 लोकांना आपण एकत्र कसं आणायचं त्याच्याकरता मुद्दा असा आहे की हा जो कॉर्नर आहे ना, हा जो ट्रूथचा कॉलम आहे, तिथे कसं आणायचं? आता मी तुम्हाला थोडंसं लक्ष द्या. इथे जो माणूस आहे ना, तो काय करतो? तो सगळ्या पुराव्याकडे बघतो, म्हणजे सगळं महाभारत वाचतो, पण तो काही सायन्स मध्ये इंटरेस्टेड नाहीये. आपण म्हणायचो बेटा तू जे काही करतोयस ते खूप चांगलं करतोयस, इनफॅक्ट माझे तुम्हाला नमस्कार, तुम्ही ते लक्षात ठेवून प्रतीक काढून ते टिकवून ठेवलं महाभारत किंवा रामायण, म्हणून मला आज संशोधन करता येतंय, नाही तर करता आलं नसतं. माझा तुम्हाला पूर्ण नमस्कार. या बाबतीमध्ये इथे समजा जो खाली माणूस असेल इथला, तो काय करतोय? विज्ञानिक करतोय, तो टेस्टिंग करतो, पण तो सगळा पुरावा घेत नाही. फक्त सचिन तेंडुलकर आउट कसा होतो तोच दाखवतो. मग त्याला आपण सांगायचं की असं कर बघ, सचिन बॅट्समन आहे, तर नुसतं त्याचा आउट होताना दाखवू नकोस, त्याने सेंचुरी मारलेल्या, सिक्सर मारलेल्या सगळा त्याचा डेटा घे, त्याचा डेटा इतर लोकांशी कम्पेअर कर, मग तुला कळेल सचिन तेंडुलकर हा ग्रेट बॅट्समन का आहे. हे आपण सांगायचा प्रयत्न करतोय तिथे. त्याच्यामध्ये त्याला सांगायचं फक्त आर्बिट्ररी डेटा बघू नकोस, आउट झालेला बघू नकोस, सगळा डेटा बघ आणि मग सचिन तेंडुलकर का चांगला बॅट्समन आहे तुला कळेल. बरं, ही जी लोक असतात ना, ही सुद्धा खूप इंटरेस्टिंग लोक आहेत. आता काय झालं याचं दिसतंय का? नाही. तो शेवटचा जो बॉटम लेफ्ट हँड कॉर्नर आहे ना, स्केप्टिक, ती लोक म्हणजे कसं करतात माहितीये का? की सगळं तुम्ही सांगितलं, मी समजा 300 पुरावे दाखवले महाभारताचे, रामायणचे 600 दाखवले, ते म्हणतात पण पुष्पक विमानाचं काय? आता हे काही वाईट नाही, हे खूप चांगलं आहे. मी आज त्याच्यात जात नाही, माझी बाकीची लेक्चर्स बघा पुष्पक विमानावरची. पण त्यामुळे सगळ्यात जो कठीण प्रॉब्लेम आहे तो आपल्याला तो असा वर आणून देतो की आता ह्याच्यावर तुम्ही काम करा, आणि त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्येच पुष्पक विमानाचं उत्तर मिळेल. त्यात मी आज सांगत बसत नाही कारण त्याचं डायग्रेशन होईल. ओके. पण म्हणजे ती लोक सुद्धा जे आपल्याला खरं त्यांचा राग येतो, प्रथमदर्शनी राग येतो, ते सुद्धा आपल्याला टफेस्ट प्रॉब्लेम आपण काही कष्ट न करता आपल्याला आणून देतात प्लॅटरवर. म्हणजे आपल्याकडे निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतो ना, तसं आहे ते.
आता हा विचार आपल्याला लोकांशी डील करताना लागतो, पण हाच विचार आपल्याला संशोधन करतानाही लागतो सायन्समध्ये. म्हणजे जो नटी प्रॉब्लेम असतो ना, आता तुम्हाला माहित आहे का, न्यूटनची थिअरी सगळी तयार होती, फक्त एक प्लॅनेट न्यूटनला त्रास देत होतं. तो डेटा न्यूटनच्या थिअरीमध्ये, न्यूटनची थिअरी सगळ्यांना माहिती आहे ना, F=ma, फोर्स इक्वल टू मास टाइम्स ऍक्सलरेशन. ही एका गोष्टी करता नीट जमत नव्हती. कुणाला गेस घ्यायचा आहे? चंद्र. बाकी सगळ्या प्लॅनेट्सच्या मोशन न्यूटनच्या लॉ मध्ये फिट होत होत्या, पण चंद्र काही दाद देत नव्हता. किती वर्ष लागली माहितीये तुम्हाला न्यूटनला? 15 वर्ष लागली. म्हणजे त्याचं सगळं थिअरी रेडी होती, पण चंद्र त्याला काही दाद देत नव्हता. पुढची 15 वर्ष गेली न्यूटननं ते फिक्स करत करत शेवटी केलं, आणि म्हणून ते झालं. एखादा माणूस म्हणलं असतं जाऊ दे, कुणाच्या लोकांच्या लक्षात येणार नाही, राहू दे मून, तसं नसतं चाललं. मग न्यूटनला क्रेडिट मिळालं नसतं. इंटेग्रिटी ज्याला आपण म्हणतो ना, सत्याचा शोध लावायचा आहे, ब्रह्मचर्य पाहिजे, सम्यक ज्ञान पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. 15 वर्ष त्याने घालवलं. बऱ्याच लोकांचं असं होतं की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये क्रेडिटच मिळत नाही. प्लेट टेक्टॉनिक, आपल्याकडे प्रोफेसर आहेत, प्लेट टेक्टॉनिकची वॅगनरची थिअरी 1928 मध्ये मांडली. त्याचं पूर्ण आयुष्य गेलं आणि त्याला सगळ्या लोकांनी फक्त नावच ठेवली आणि शिव्याच घातल्या. आता सगळीकडे प्लेट टेक्टॉनिक म्हणजे 6 वर्षाचं मूल सुद्धा सांगतं कशी उत्तम थिअरी आहे म्हणून. तसंही होऊ शकतं. तेवढी तुमचा विश्वास पाहिजे की मी नसलो तरी चालेल, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अशा प्रकारचे. ओके, नेक्स्ट कम्युनिकेशन, शेवटचा मुद्दा आणि आपण थांबू. आता काय होतं, तुम्ही समजा संशोधन कराल, ठीक आहे, आता ते लोकांना सांगायचंय, तुम्ही लोकांशी कंपॅरिझन पण केलं. आता आपण जेव्हा संशोधन करतो ना, तेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. त्याला सिंपल भाषेमध्ये आपण ट्रायल अँड एरर असं म्हणतो. सांगताना आपण सांगत नाही. मी समजा आता तुम्ही तुमची यांची ख्याती कशा करताय सांगा, फ्रेंच फ्राईज उत्तम बनवतात, पण त्यांना ते पहिल्याच वेळी मजेनं म्हणतोय ताई, पहिल्याच वेळी ते उत्तम बनले असतील असं नाही. काहीतरी चुकी झाली असेल, सॉल्ट जास्त झालं असेल, कमी झालं असेल, पण सगळं परफेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणता की अरे छान झाल्या तुमच्या फ्राईज, मला जरा रेसिपी देता का, तेव्हा रेसिपी जेव्हा देतो तेव्हा आपण चुकीची रेसिपी देत नाही. आता मी असं ऐकलंय की काही ताई काय करतात, एक मुख्य इन्ग्रेडियंट सांगत नाही. दुसऱ्यांचं तसंच होऊ नये, मजेनं सांगतोय, पण आपण जी सगळी नीट झालेली रेसिपी देतो की नाही, त्याला एक जे आपण जो संशोधन करतो, त्याला आपल्या संस्कृत मधला मी शब्द सांगतोय, त्याला स्वार्थानुमान. म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध तुम्हाला कसा लागला, तुम्ही त्याचं अनुमान कसं काढलं, त्याचा जो मार्ग असतो तो फार ट्रायल अँड एरर असतो. जसं न्यूटनला 15 वर्ष लागली, पण ते न्यूटन बाहेर सांगत नाही, तोपर्यंत तो काही बोलत नाही. होतंय अजून काम होतंय असं म्हणतो, मग झाल्यानंतर पब्लिश करतो. पण एकदा ते झाल्यानंतर, गो नेक्स्ट प्लीज, एकदा ते झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा लोकांना सांगायचंय तर त्याची मेथड काय. तर आपण जेव्हा स्वार्थानुमान जेव्हा करतोय तेव्हा आपण काय करतो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माझं सगळ्यात जे मोठं रिव्होल्युशनरी वर्क झालं ते 2009 मध्ये झालं. म्हणजे महाभारतातला फक्त एक श्लोक घेऊन त्या श्लोकाचा विज्ञानाच्या पद्धतीनं, खगोलशास्त्र पद्धतीने अर्थ लावायला मी गेलो. 1994 मध्ये काम सुरू केलं. माझं मास्टर संपत होतं. मला वाटलं 15 दिवसामध्ये इंजिनियर, केमिकल इंजिनियर सोडवू शकतो असले सिंपल प्रॉब्लेम, पण तो सिंपल नव्हता. मला 15 वर्ष लागली. म्हणजे 1994 ते 2009 एका श्लोकावर, या चैषा विसृता राजस त्रैलोक्य साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत. पण ज्यावेळी मी 2009 मध्ये त्याचा शोध लावला तर मला खरा आनंद व्हायला पाहिजे ना. तर सुरुवातीला मला असं भीती वाटली की मी काहीतरी चुकीचं केलं असेल, कारण 15 वर्ष त्याच्याशी मी स्ट्रगल करतोय. मला सांगायचा मुद्दा असा की आपलं बरोबर आपण केले ते बरोबर आहे ना हे जर बघायचं असेल, हे पूर्ण भरलेत तरी चालेल. गो नेक्स्ट आणि हे कम्प्लीट करा. एवढंच आहे का? एवढंच आहे, ओके सॉरी. तर तुम्हाला बघायचं असेल तर गो नेक्स्ट, मी नेक्स्ट जा पुढच्या ह्याच्यावर. हां, तर गो नेक्स्ट, लेट्स सी व्हॉट इट इज देट. ओके, तुम्ही तुम्हाला आधीचं जे स्लाइड दाखवलं त्याच्यावर असं दाखवणार होतो की आपण विज्ञानामध्ये ट्रायंग्युलेशन म्हणतो, पण कृष्ण भागवत पुराणामध्ये, उद्धव गीतेमध्ये सांगतोय की ट्रायंग्युलेशन सुद्धा सफिशियंट नाहीये. तो म्हणतो त्या गोष्टीचं तुमचं ज्ञान हे अगदी विश्वास असं वाटायला हवं असेल आणि ते असं डळमणारं नको असेल तर काय करायला पाहिजे. तो म्हणतो श्रुती प्रत्यक्षम ऐतिह्यम अनुमानम चतुष्टयम. कधी तुम्ही शब्द जर ऐकलेत ना, प्रत्यक्ष अनुमान म्हणजे विज्ञान, प्रत्यक्ष अनुमान कधी एकत्र शब्द ऐकलेत की बेसिकली इज टॉकिंग अ मॉडर्न सायन्स. ओके, श्रुती प्रत्यक्षम ऐतिह्यम अनुमानम चतुष्टयम प्रमाणेषु अनवस्थानात विकल्पात विरज्यते. जर तुम्ही ही 4 जी वेगळ्या गोष्टी आहेत त्याचं क्वाड्रँग्युलेशन करून एकत्र आणलं नाही, तुमचं ज्ञान तुमचं बरोबर आहे की जर टेस्ट केलं नाही, तर तुमचं ज्ञान ते पूर्णत्वास असेलच अशी गॅरंटी नाही आणि ते अनस्टेबल असू शकतो, अनवस्थानात असू शकतं. म्हणजे 4 क्वाड्रँग्युलेशन करणं गरजेचं आहे. पण लोकांना सांगताना क्वाड्रँग्युलेशनची गरज नाही, कारण लोकांना ते टायट्रेशनच कळतं. फक्त लोकांना सांगायचं हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. मी तुम्हाला एक शेवटची स्लाइड आपली उत्तर दाखवतो.
की माझा प्रॉब्लेम काय, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पण एक घ्यायचा म्हणजे महाभारत केव्हा झालं समजा, माझं पहिलं पुस्तक. मग मी त्याच्याकरता प्रमेय काय मांडलं, हायपोथेसिस काय मांडलं, म्हणजे मी आत काय केलं ते सांगत नाहीये, ते स्वार्थानुमान झालं. मी आता तुम्हाला सांगतोय परार्थानुमान, सगळं नीट रेसिपी सांगतोय तुम्हाला. माझं हायपोथेसिस असं होतं, नीट लक्ष द्या. ऑल ॲस्ट्रॉनॉमी डिस्क्रिप्शन्स ऑफ द महाभारत टेक्स्ट आर ॲस्ट्रॉनॉमी डिस्क्रिप्शन्स ऑफ महाभारत टाइम्स. एव्हरीवन अंडरस्टूड? सगळे जे महाभारतातली जी डिस्क्रिप्शन्स आहेत खगोलशास्त्राची त्यावेळीचे, ते म्हणजे झालं माझं प्रमेय. मग मी सगळं काय केलं, महाभारत वाचायला लागलो. बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही, भीमाकडे नाही, अर्जुनाकडे नाही, द्रौपदीकडे नाही. पोपटाची स्टोरी माहिती आहे ना, अर्जुनाने तो बाण मारला तसं. फक्त कुठे खगोलशास्त्राचं काही दिसतंय का बघायचं. खगोलशास्त्राचा शब्द आला, सगळ्यांना खगोलशास्त्र कळतं ना, काहीतरी ग्रह, प्लॅनेट, इक्लिप्स, तिथी असं काहीतरी पाहिजे. संवत्सर स्थायीनंचो ग्रह प्रज्वलितो व विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनश्चरा, बृहस्पती आला, शनी आला, चला घ्या त्यांना. असं करत ते मी 300 एकत्र काढले. तो झाला पुरावा. मग तो कसा टेस्ट करायचा, आता कधीतरी मागे झालंय ते कसं टेस्ट करणार, त्याची ब्युटी म्हणजे मॉडर्न सायन्स. मी तुम्हाला शेवटचा पॉईंट सांगणार आहे की आधुनिक विज्ञानाचा वापर करून, आपल्या ग्रंथामधल्या पुराव्यांचा वापर करून आपल्याला ते ग्रंथ किंवा त्या ग्रंथामध्ये घडलेल्या घटना केव्हा झाल्या हे काढता येतं, की जे मी मागच्या 35 वर्षामध्ये केलं. पण आणखी एक तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये की आता आपल्या मॉडर्न सायन्समध्ये हा प्रॉब्लेम आहे, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की आत्ता आपला जो 500 वर्षाची मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमी आहे त्याच्यावरून जे केलेले आपण जे फॉर्म्युलेज आहेत, पॉलिनॉमियल्स असतात, मॅथमॅटिकल इक्वेशन असतात, ती आपण जर मागे गेलो तर किती काळापर्यंत ती चालतील, किंवा जर पुढे आपल्याला जायचं असेल तर आत्ताचं जे इक्वेशन आहे, गुरुची फेरी, शुक्रची फेरी, ती किती काळपर्यंत चालू शकेल, किती काळपर्यंत ते योग्य होईल, याचं उत्तर जर आपल्याला काढायचं असतं तर मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीकडे आज उत्तर नाही. आपली एक श्रद्धा आहे की हा आजचा जो फॉर्म्युला आहे तोच चालेल 10,000 वर्षांनी. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे तुम्हाला हे जर कळलं तर तुमच्या अंगावर रोमांच आले पाहिजे की आपल्या जो महाभारतामध्ये, म्हणजे आपण आधुनिक विज्ञानाचाच वापर करून महाभारत केव्हा झालं काढलं, आधुनिक विज्ञानाचा वापर करूनच रामायण केव्हा झालं काढलं. पण ते काढल्यानंतर खगोलशास्त्राचे पुरावे अशा प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये 2 वेगळ्या प्रकारचे पुरावे आहेत की महाभारतातला पुरावा आणि रामायणातला पुरावा हा आपल्याला मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमी किती बळकट आहे, किती स्टेबल आहे, किती रोबस्ट आहे हे शोधून काढता येतं. त्याच्याकरता तुम्हाला जर कॅलिब्रेशन जे तुम्ही करत असाल लॅबमध्ये, तर गोल्डन स्टँडर्ड्स, इट्स अ गोल्डन कॅलिब्रेशन स्टँडर्ड्स. सो महाभारतातला पुरावा, रामायणातला पुरावा हा गोल्डन कॅलिब्रेशन स्टँडर्ड्स असा मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमी करता त्याचा उपयोग होतो. सगळ्यांना कळलं? आपण ॲस्ट्रॉनॉमी वापरलेलं बूट स्ट्रॅपिंग म्हणतात, तेच वापरून आपण एक गोष्ट केली आणि तेच उलटं वापरून आपण त्याचा परत फायदा करून घेतोय. सो हे परार्थ अनुमान. तुम्ही एखाद्या गोष्ट, तुम्हाला एखादा माणूस जर कोणी येऊन सांगायला लागला की मी काहीतरी शोध लावलाय, भन्नाट शोध लावलाय, ऐकायचंय का, तर तुम्ही म्हणाल ठीक आहे, माझा वडापाव खाऊन झालाय, ठीक आहे 5 मिनिटात सांग काय सांगायचं ते. तर त्या माणसानं, त्या व्यक्तीनं ह्या 5 गोष्टी सांगितल्या पाहिजे की प्रॉब्लेम काय आहे, ते 5 आणि 6 आणि 6 प्रॉब्लेम काय आहे, 5 प्रॉब्लेम काय आहे, त्याचं हायपोथेसिस काय, त्या हायपोथेसिस प्रमाणे त्याने सगळा पुरावा गोळा केला का, त्याने तो इंद्रिय प्रामाण्यानं त्याचं कसं परीक्षण केलं, त्याच्यावरून त्याने निष्कर्ष काय काढले, आणि हे करताना त्याने कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या, जे बॅकग्राऊंड नॉलेज आपण म्हणतो ना, आधारभूत धरल्या. हे जर एखादी व्यक्ती तुम्हाला सांगू शकली नाही तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, असा निष्कर्ष काढायचा. आता ह्याचे फायदे कुठे होतात, मी आता थांबतोय, माझं 5 मिनिटं वर गेलोय मी, की आता समजा आपल्याकडे आर्यन इन्व्हेजन थिअरी आपण ऐकतो, त्याच्यामध्ये आर्यन पण नाहीये, थिअरी पण नाही आणि इन्व्हेजन पण नाहीये. हा जर तुम्ही फॉर्म्युला वापरला तर 5 गोष्टी ज्या पाहिजे त्यातली एकही गोष्ट लिहिता येत नाही. असं तुम्ही कोणतेही घेऊ शकता. एखादा समजा मॅथमॅटिक्स मधला माणूस आला, एखादा मेडिकल मधला माणूस आला की मी काहीतरी नवीन औषध शोधून काढलंय, तर त्याला तुम्ही हेच वापरू शकता. काय, कोणत्या रोगावरचं औषध आहे, मग तुझी थिअरी काय, म्हणजे कशामुळे ते औषध काम करतंय, म्हणजे आलं खाल्ल्यावर पोट ठीक होतं, कशामुळे होतं. बाय द वे आयुर्वेदवाल्यांनी ते करणं गरजेचं आहे. नुसतं संहितामध्ये दिलंय म्हणून मानायला असं नको. का माहितीये का, कारण आपल्या ऋषींनी, म्हणजे आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा ते आपल्याकरता शब्दप्रमाणे, आपल्याला फक्त ते वाक्य आहे, पण आपलं जे वाक्य आहे, आपलं जे शब्दप्रमाणे, हे आपल्या ऋषींचं, आपल्या पूर्वीच्या वैज्ञानिकांचं प्रत्यक्षप्रमाणे. तर नुसतं तिथेच थांबायचं नाही, तर ते आपल्याला जे शब्दप्रमाणे त्याचं प्रत्यक्ष प्रमाणामध्ये रूपांतर करून ते खरं का खोटं हे ठरवणं, हे आपली जबाबदारी पण आहे आणि आपला हा अधिकार पण आहे. नमस्कार. पेटंट केली तर ते किती प्रमाणात खरंय, जर ऑलरेडी प्राचीन भारतात सगळं डिस्कवर झालेलं होतं.
प्रश्न विचारताय का सांगताय? विचारतीये. प्रोग्राम माहिती आहे ना तुम्हाला? तर तेजसचं जे इंजिन भारत बनवायचा प्रयत्न करतोय. आता मी इंजिन वर काम केलेलं आहे GE मध्ये आणि विकलेली आहेत इंजिन. तर भारत ते आपल्याला म्हणजे ती लिफ्ट जी मिळायला पाहिजे अलॉय मधून ती आपल्याला मिळत नाहीये. म्हणजे आपले भारतीय लोक आता विमानाचं इंजिन बनवू शकत नाहीये. का बनवू शकत नाही हा फार मोठा विषय आहे. सो नाही, आपल्याकडे शब्द प्रमाण आहे पण प्रत्यक्ष प्रमाण अजून नाही झाले त्याच्या करता तरी विमानाचे इंजिन करता नाहीये. आणि हे आपल्याला त्याचं शल्य वाटलं पाहिजे.